प्रथम पूजनीय भोसले कुलोत्पन्न शहाजी आणि मातोश्री जिजाऊ साहेब पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो। आदरणीय व्यासपीठ आणि आज उपस्थित असलेले इथे सर्व शिवभक्त यांनाही मी वंदन करतो। आणि आजचं मी व्याख्यान म्हणत नाही, कारण हे व्याख्यान नाही तर आपल्याशी साधलेला सुसंवाद आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा निव्वळ जयघोष न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण समजून घेणं फार आवश्यक आहे आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे। म्हणून याला वैचारिक सुसंवाद असं म्हणतात। आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे की आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या शाखेने हिंदू साम्राज्य दिन त्यानिमित्त हा इथे माझ्या संभाषणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद। मराठा मंडळ सभागृह आणि त्यांचे सरचिटणीस श्रीयुत राजेंद्र साळवी यांनी इथे सभागृह आणि आपल्या सगळ्यांसाठी या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। तर छत्रपती शिवाजी महाराज ही एक ज्योत आहे, ही एक प्रदीप्त ज्योत आहे आणि ती आपल्याला यापुढे अखंडपणे सांभाळायचे। गेले 400 वर्ष आपण ती सांभाळतो आहोत। शिवनेरी दुर्गावरती ज्यांचा जन्म झाला, रायगडावरती ज्यांचा राज्याभिषेक झाला आणि दुर्गाराज रायगडावरतीच त्यांचं निधन झालं, असा दुर्गाधिपती छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत। कवी भूषण याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्या काळामध्ये ब्रजभाषेमध्ये ती तेव्हाची मथुरा, वृंदावन, गोकुळ या प्रांतातली तिकडची जी बोलीभाषा होती किंवा जी तिथे रेग्युलर जी भाषा बोलली जायची त्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अनन्यसाधारण असं वर्णन करून ठेवलेलं आहे। त्याचे काही श्लोक मध्ये येतीलच। आता जसं राजेंद्र साळवींनी सांगितलं की रामदास स्वामींनी जे वर्णन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे अतिशय यथार्थ असं वर्णन आहे, निश्चयाचा महामेरू बौद्धजनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी, त्याने महाराजांना श्रीमंत योगी असं म्हटलेलं आहे। एक ते दोन्ही विरोधाभासी शब्द आहे, त्याचं कारण जो श्रीमंत असतो तो योगी वृत्तीचा विरागी वृत्तीचा नसतो आणि जो विरागी वृत्तीचा असतो जो अध्यात्मात म्हणजे योगी म्हणून गणला जातो त्याच्याकडे धनसंपत्ती नसते। पण जगाच्या इतिहासातील एकमेव उदाहरण हा एकमेव राजा आहे की ज्याला श्रीमंत योगी असं समर्थ रामदास स्वामी संबोधलंय, त्यांचं संबोधलं आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या पराक्रमाने श्रीमंत होते आणि त्यांच्या रयतेप्रतीच्या वृत्तीने योगी वृत्तीचे होते आणि म्हणून त्यांना श्रीमंत योगी असं हे यथार्थ विशेषण समर्थ रामदासांनी त्यांना दिलेलं आहे। आज आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या जगातील एकमेव राजा आहे ज्याची जयंती, ज्याची पुण्यतिथी आणि ज्याचा शिवराजाभिषेक दिन, इथे राज्याभिषेक म्हणत नाहीये, राजाभिषेक आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराज या राजाला झालेला अभिषेक आहे, तो एका व्यक्तीला झालेला अभिषेक आहे म्हणून तो राजाभिषेक आहे। कारण राज्याला कधी अभिषेक होत नसतो, त्यामुळे तो शिवराजाभिषेक दिन हे जगाच्या पाठीवरती ज्याचे साजरे केले जातात, हा असा संपूर्ण जगातला एकमेव राजा आहे। आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे आणि तो महाराष्ट्राच्या भूमीत या हिंदुस्थानच्या भूमीत जन्मला हे आपल्या त्याहूनही खचितच अभिमानास्पद आहे। 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा तारखेनुसार जेव्हा तारीख होती ती जुलियन कॅलेंडरनुसार होती, त्याच्यानंतर त्या काळामध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर अवलंबलं गेलं होतं। त्याच्यामुळे जर का त्या कालगणनेनुसार विचार केला तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो 16 जूनला आहे तारखेनुसार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आपल्या हिंदू धर्मानुसार आपल्या पंचांगानुसार जो वैदिक पद्धतीने झाला, तो गागा भट्टांनी अथांग परिश्रम केले, त्यांनी अखंड परिश्रम केले, अनेक धर्मग्रंथ त्यांनी चाळले। पूर्वीचे जे राज्याभिषेक विधी जसं मगाशी त्यांनी सांगितलं साहेबांनी की राज्याभिषेक विधी हा लुप्त झालेला होता। हिंदू राजा ही संकल्पना जवळपास नष्ट झाली, पण 500 वर्ष
इस्लामी वरवंटा आपल्या महाराष्ट्रावरती आणि हिंदुस्थानच्या पावनभूमीवरती फिरवतात। आणि अशा या कालखंडामध्ये संपूर्ण जोरणी कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्याचे विधी काय होते त्या विधींची कोणाला कल्पना नव्हती। छत्रपती शिवाजी महाराज आणि काशीस्थित पैठणचे मूळचे पैठणचे होते गागा भट्ट, त्यांचा सुमारे 1664 पासून संबंध आलेला होता आणि त्यांचा एकमेकांशी अतिशय चांगला परिचय आणि संपर्क होता। कारण 1664च्या एका महाराष्ट्रातील निवाड्यामध्ये गागा भट्ट इथे आलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या मंजराला म्हणजे त्या न्याय निवाड्यावर उपस्थित होते असे कागदोपत्री उल्लेख आपल्याला आढळतात। अनेक ग्रंथांचा अभ्यास करून शिवराज्याभिषेक प्रयोग असा एक ग्रंथ सिद्ध केला आणि त्या ग्रंथानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा हा न भूतो न भविष्यती असा देदीप्यमान जो देव दुर्लभ सोहळा या आपल्या महाराष्ट्रातील रायगडावरती घडला ही अत्यंत अभिमानास्पद घटना आहे। मी नेहमी असं वर्णन करताना सांगतो की हिंदुस्थानच्या इतिहासातील हा एकमेव सुवर्ण दिन आहे, हा शिवराज्याभिषेक दिन। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 मंगळवासरे आनंद नाम संवत्सर या दिवशी हा शिवाजी महाराजांचा आनंद साधारण असा राज्याभिषेक दुर्गराज रायगडावरती पहाटे 5 वाजता संपन्न झालेला आहे। त्या दिवशी इंग्रजी तारीख होती 6 जून 1674 आणि ह्या जो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा जो मुहूर्त आहे तो आपल्या माहिती करता हा उद्याला आहे आणि उद्याला देखील हा महाराजांनी आणि गागा भट्टांनी जी तिथी निश्चित केली होती त्या तिथीनुसारचा राज्याभिषेक आहे तो उद्या रायगडावरती संपन्न होत आहे। आज ज्येष्ठ शुद्ध द्वादशी आपल्या माहिती करता केवळ सांगतोय शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र युवराज आणि स्वराज्याचे द्वितीय छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ही तिथीनुसार आज असते। आपण महाराजांचा केवळ जयजयकार करताना या अनेक गोष्टींचं भान विसरतो की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराज या महाराष्ट्राच्या पहिल्या 4 अभिषिक्त छत्रपतींमुळे आज आम्ही ताक मानेने सांगू शकतो की होय आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही गर्वाने सांगितलं पाहिजे की आम्ही हिंदू आहोत ते केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळेच। एक काव्य जे आहे कवी भूषणाचं ते माझ्या भाषणाच्या समारोपाच्या वेळी आपल्याला सांगेल आणि त्या काव्याची तीव्रता, त्या काव्याचं महत्व, त्या ओळींचं महत्व, त्याची दाहकता हे आपल्याला त्यावेळेला समजू दे की छत्रपती शिवाजी महाराज आज जर का झाले नसते तर काय झालं असतं, किती विराट परिस्थिती आज आपल्या देशामध्ये आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाली असते। जसं महाराष्ट्र म्हटलं की शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, अतिशय धामधुमीच्या परिस्थितीमध्ये झाला त्यांचा जन्म। त्यावेळेला सर्वत्र त्याच्यानंतर पण अखेर शिवाजी महाराजांच्या अखेरपर्यंत कसा त्यांच्या निधनानंतर सुमारे 27 वर्ष जी महाराष्ट्रातील रयत ती निर्णायकी अवस्थेमध्ये फिरंग्यांशी म्हणजे औरंगजेबाशी लढली, सिद्धीशी लढली, आदिलशाहीशी लढली। आदिलशाही त्यानंतर काही प्रमाणात शिल्लक होती, कुतुबशाही काही प्रमाणामध्ये शिल्लक होती। निजामशाही शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 6 वर्षात म्हणजे इसवी सन 1636 मध्ये संपुष्टात आलेली होती। त्याच्या आधी जी महाराष्ट्रामध्ये बहुमती सत्ता होती त्या बहुमती सत्तेची 5 शक्ल होऊन त्यातून या 5 शाया निर्माण झाल्या होत्या। त्याच्यामध्ये आदिलशाही होती विजापूरची, अहमदनगरला ज्याला आता आपण अहिल्यानगर संबोधतो तिथे निजामशाही होती, गोवळकोंडा तिथे कुतुबशाही होती, बिदरला बरीदशाही होती आणि वराडामध्ये इमादशाही होती। यातील इमादशाही आणि बरीदशाही या 2 शाया ज्या होत्या त्या अतिशय लवकर संपुष्टात आल्या। त्यांची तेवढी शक्ती, त्यांची धनसंपत्ती तेवढी त्यांची नसल्यामुळे, सक्षम नसल्यामुळे त्या लवकर संपुष्टात आल्या आणि या ज्या 3 शाया आहेत या 3 शाया बराच काळ म्हणजे जवळजवळ 200-250 वर्ष या महाराष्ट्रावरती आपल्यावरती बऱ्याच प्रमाणात जुलमाने आपल्यावरती त्या राज्य करत होत्या। शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर 6 वर्षात मी सांगितलं 1636 मध्ये निजामशाही संपुष्टात आली। शहाजहान बादशाह, आदिलशाह
यांनी अखंड प्रयत्न एकत्रित प्रयत्न करून निजामशाही उडवली. महाबळी शिवाजी महाराजांचे जे पिता होते त्यांना महाबळी असं एक संबोधन आहे. सरलष्कर होते विजापूरच्या आदिलशाहीमध्ये ते. त्या महाबळी सरलष्कर शहाजी राजांनी एक वेगळा डाव टाकून विजापूरच्या मुरार जगदेवांना हाती धरलं आणि त्यांनी निजामशाहीचा एक अखेरचा औषध जो होता मुर्तजा निजामशाह लहान मुलं होते त्याला मांडीवर घेऊन जीवधर किल्ल्यावरनं त्याला तिकडनं घेतलं आणि संगमनेर जवळील पेमगिरी नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती त्यांनी तब्बल 3 वर्ष त्याला मांडीवरती घेऊन राज्यकारभार केलेला आहे. काय करताना शिवाजी महाराजांच्या या अभूतपूर्व राज्याभिषेकाची बीज ती त्यावेळेला शहाजी राजांनी रोवलेली आहेत. हे आपल्याला खूप अभिमानास्पद आहे आणि म्हणूनच शहाजी महाराजांना स्वराज्य संकल्पक असं म्हटलं जातं आणि मातोश्री जिजाऊसाहेबांना स्वराज्य प्रेरक असं म्हटलं जातं. कारण त्यांनी स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र राज्याची प्रेरणा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या बालपणापासून दिली आहे. त्यांच्या जन्मापासून नव्हे तर ते गर्भात असल्यापासून दिलेली आहे. एक उदाहरण आपल्याला सांगतो. अर्जुनाने जेव्हा सुभद्रेला चक्रव्यूहात कसं शिरायचं हे तो सांगत असताना सुभद्रांनी लक्षपूर्वक ऐकत होती आणि तिच्या गर्भातील तो बाल अभिमन्यू जो होता. कारण आपल्याकडे गर्भसंस्काराला अनन्यसाधारण महत्व आहे. लोक त्याला काही स्वीकारत न स्वीकारत पण गर्भसंस्काराला आपल्या धर्मामध्ये आपल्या धर्माची विज्ञान निश्चित धर्म आहे त्याला त्याच्यामध्ये खूप त्याला मान्यता आहे. तर तो बाल अभिमन्यू तिच्या गर्भात होता हे सगळं तो चक्रव्यूहात कसं शिरायचं आपले वडील आपल्या मातेला सांगतायत आणि ते सगळं तो ऐकत होता. आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने अर्जुन जेव्हा त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा त्याचा भेद कसा करायचा याची माहिती जेव्हा सुभद्रा देत होता तेव्हा तिला आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने झोप लागली होती आणि त्याच्यामुळे अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरायचं कसं हे ठाऊक झालं होतं पण चक्रव्यूहातून बाहेर पडायचं त्याला काही ते कळलं नव्हतं आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवाने कौरवांनी त्याला एकत्रित गाठून त्याचा पराभव केला त्याचा मृत्यू घडून आला. त्यावेळेला त्याला ठार मारला गेला. इथेच आपल्या जिजाऊ साहेबांचं जे आपण जर का उदाहरण घेतलं तर त्यांच्या पदरी असलेल्या पंडित विद्वान ब्राह्मण यांच्याकडून त्यांना गर्भावस्थेत असताना रामायण आणि महाभारत हे त्यांना ऐकवलं जात असे. आपले धर्मग्रंथ त्याची उदाहरणं त्यांना ऐकवली जात असत आणि त्यावेळेला आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने जिजाऊ साहेब या अखंड जागृत होत्या अखंड सावधान होत्या. जसं रामदास स्वामींनी वर्णन केले की संभाजी महाराजांना उपदेश करताना अखंड सावधान असावे दुष्टित कदापि नसावे तजवीजा करीत बसावे एकांत स्थळी. हे पत्र खूप वाचनीय आहे. तरी आपल्याला नंतर का हवं असेल तर माझ्याशी संपर्क करा किंवा आपल्यासाठी युट्यूबवर पण ते बघता येईल. अशा या मातोश्री जिजाऊ साहेब त्या सावधान असल्यामुळे त्या सतर्क असल्यामुळे सतर्क असल्यामुळे शिवाजी महाराजांना रामायण आणि महाभारतातील ज्या योग्य घटना आहेत ज्या अयोग्य घटना आहेत त्यांचं संपूर्ण आकलन झालेलं होतं. त्यांना जी गीता सांगितली गेली होती त्या गीतेचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांना गर्भावस्थेत देखील त्यांना प्राप्त झालं होतं. नंतर देखील त्यांना बालपणी त्याचे धडे दिले गेले होते त्यांना ते सांगितले गेले होते. आणि म्हणून माझ्या व्याख्यानामध्ये माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो की भगवद्गीता जो आपला हिंदूंचा धर्मग्रंथ आहे ती भगवद्गीता जर का थिअरी असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवभारत हे प्रॅक्टिकल आहे. जशी गीता जशी थिअरी आपल्याला पाठ असली पाहिजे तसं आपल्याला शिवभारत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी वापरलं पाहिजे. हा माझा ठाम आग्रह आहे आणि माझं प्रतिपादन आहे आपण लक्षात घ्या. शहाजी राजांनी पेमगिरीवरती 3 वर्ष राज्यकारभार केला. स्वतंत्र राज्यकारभाराचा प्रयत्न केला पण अखेर पुन्हा एकदा जो शहाजहान त्या काळामध्ये 3 वर्षापूर्वी दिल्लीला गेला होता त्याच्या वडिलांचं तख्त बळकावण्याकरता तो परत आला. त्याने महाबत खानाला परत पाठवलं होतं दिल्ली याच्या दक्षिणेमध्ये. हा महाबत खान कोण आहे कोण नको ज्या महाराणा प्रतापाने अकबराविरुद्ध अखंड आपला संघर्ष यज्ञ उभारला होता हल्दीघाटीमध्ये राजस्थानमध्ये राजपुतानामध्ये त्या महाबत खानाचा हा पुतळा होता तो वाटला आणि तो महाबत खान त्याला नाव मिळालं आणि तोच
तिथे शहाजी राजांना म्हणजे स्वतंत्र एक ज्योत त्यांनी स्वराज्याचे पेटवण्याचा प्रयत्न केला होता, एक हिंदूचं साम्राज्य त्यांनी उभारण्याचा प्रयत्न केला होता त्या काळामध्ये, की तो विभागा इकडे आला होता. किती दुर्दैवी आपण विचार करा की आपल्यातली जी एक बेकी आहे, आपल्यामधला जो भेदभाव आपण बऱ्याच ठिकाणी बघितला, तो हा आपल्याला अशा अनेक उदाहरणातून बघता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अनेकांनी आपल्या स्वराज्यात असताना, त्यांच्या स्वराज्याची उभारणी चालू असताना अनेकांनी त्यांना विरोध केला होता. हे फार दुर्दैवी आहे की छत्रपती शिवाजी महाराज समजू शकले नाही. तर त्या काळामध्ये महाबत खानाने, आदिलशहाने आणि त्यांनी एकत्र प्रयत्न करून ते जे नवनिर्माचे छोटंसं साम्राज्य, त्यांनी छोटंसं स्वराज्य त्यांनी जे उभारण्याचा प्रयत्न केला होता, ते त्यांनी नेस्तनाबूत केलं. शहाजीराजांना अटक झाली, पण त्यांना विजापूरकरांकडे पुन्हा जहागिरी त्यांना नोकरी मिळाली आणि शहाजहानच्या सांगण्यावरून त्यांना दख्खनेपासून, स्वराज्यापासून, या पुण्यभूमीपासून त्यांना दूर बंगलोरात पाठवलं गेलं. त्यांनी आदिलशाह सांगितलं होतं की या माणसाला इथे ठेवू नका, हा पुन्हा तुमच्या विरुद्ध आणि आपल्या विरुद्ध बंडाचा झेंडा उभारेल आणि आपल्या विरुद्ध सतत कारस्थाना करत राहील. कारस्थाना म्हणजे स्वातंत्र्य यज्ञ पेटवत राहील. तर त्यावेळेला महाराजांना, शहाजीराजांना बंगलोरात पाठवलं गेलं. तिथे शिवाजी महाराज 6 वर्षाचे होते, 9 वर्षाचे होते. कालांतराने शहाजीराजांकडे सुमारे 10व्या वर्षी शिवाजीराजे आणि जिजाऊसाहेब ते तिथे गेले, त्यांच्या जहागिरीवरती गेले. तिथे शहाजीराजे एका स्वतंत्र जहागीरदाराप्रमाणे तिथे राज्यकारभार करत असत. त्यांच्यामध्ये भाग होते, चारण होते, त्यांच्यामध्ये कवी होते, त्यांच्यामध्ये विद्वान पंडित होते, ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडे सगळ्या दिवसाची सुरुवात होईल. तो अतिशय अशा सगळ्या राजाच्या थाटाप्रमाणे त्यांचा तो दिवस सुरू होत असे. शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाऊसाहेब तिथे 2 वर्ष होत्या. 12व्या वर्षी त्यांची रवानगी पुन्हा शहाजीराजांचे जे महाराष्ट्रातील त्यांना मुकासा दिला गेला होता. मुकासा म्हणजे तात्पुरता अधिकार जहागिरीचा. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर हा जो आपला महाराष्ट्रातील पुण्याजवळचा सगळा भाग आहे, तो शहाजीराजांच्या जहागिरीचा भाग आहे. विजापूरचा विजापूरकरांनी दिलेल्या महाराष्ट्रातील जहागिरीचा ती सांभाळण्यासाठी शहाजीराजांनी शिवाजी महाराज, बाल शिवाजी, आता म्हणजे 12 वर्षाचे होते, आणि मातोश्री जिजाऊसाहेब त्यांची पत्नी त्यांना महाराष्ट्रात त्यांनी रवाना केलं. नुसतं रवाना केलं नाही, त्यांच्याबरोबर त्यांनी तेव्हा अष्टप्रधान मंडळ दिलं होतं. त्याच्यामुळे कल्पना येतो, त्यांनी अष्टप्रधान मंडळ त्यांच्याबरोबर दिलेलं होतं. त्यांच्याबरोबर राजचिन्ह दिलेली होती. त्यांच्याबरोबर आपल्या सर्वांना परिचित असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृत भाषेत केलेली राजमुद्रा त्यावेळेला दिलेली आहे. किती अभिमानास्पद आहे. कारण शहाजीराजांच्या मनात, जिजाऊसाहेबांच्या मनामध्ये हिंदूंचं स्वतंत्र साम्राज्य उभारायचं ही जी संकल्पना होती ती तेव्हापासून त्यांच्या मनामध्ये आहे. त्याची परिपूर्णता ज्येष्ठ त्रयोदशीला रायगडावरती शिवाजी महाराजांनी देवी मान असा राज्याभिषेक करून संपन्न केलेली आहे. पूर्णत्वास नेलेली एका आईच्या मनाची इच्छा, वडिलांच्या मनाची इच्छा त्या कर्तबगार मुलाने पूर्ण केलेली आहे. आणि म्हणूनच आदरणीय बाबासाहेब पुरंदरे असं म्हणतात की एका असामान्य मातेचा असामान्य पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब आहे. ही मायलेकरांची जोडी त्या जगामध्ये अद्वितीय आहे, एकमेवाद्वितीय आहे. 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात पुन्हा आले. त्यांच्याबरोबर आदिलशाहीमध्ये कार्यरत असलेले, तिथे ते कारकुनाचं काम करत असलेले दादोजी कोंडदेव कुलकर्णी मळगणकर हे शहाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासातले जे सेवक होते त्यांना त्यांनी तिथे पाठवलेलं आहे. कान्होजी जेदे त्यांना पाठवलेलं आहे. त्यांच्या पदरचे अत्यंत तोलामोलाचे सरदार होते, ज्यांनी जावळीच्या म्हणजे जावळीच्या युद्धात आणि प्रतापगडच्या युद्धामध्ये फार मोठी तोलामोलाची कामगिरी शिवाजी महाराजांना सहाय्य केलं होतं. असे कान्होजी जेदे देशमुख त्यांना पाठवलं. दादोजी कृष्ण लोहकरे त्यांना त्यांनी पाठवलं होतं. साम्राज निळकंठ रांजेकर यांना त्यांनी पाठवलं होतं. सोनोपंत डबीर हे ते जिजाऊसाहेब आणि शिवाजी महाराजांच्या बरोबर इथं महाराष्ट्रात पुन्हा आले होते. म्हणजे संपूर्ण एक नवीन राज्य इथं करण्याची शिवाजी महाराजांची जी पायाभरणी जी आहे ती पायाभरणी
जिजाऊ साहेबांनी शहाजहानी बंगलावरती त्यांनी तिकडे संकल्प केला असावा आणि त्याची पूर्तता इथे कालांतराने महाराष्ट्रात झाली. महाराजांनी त्यानंतर बघितलं, मावळखोऱ्याची पाहणी केली, त्यांच्या लक्षात आलं की जो सगळे सुलतान आहेत यांचं फक्त एकच काम आहे की इथे जो सगळा पैसा निघतो, इथे जो सारा मिळतोय, जो उत्पन्न मिळतंय, ते सगळं आपल्या पोळीवरती आपल्या खजिन्यामध्ये ओढून घ्यायचं आणि इथल्या रयतेला जेवढा म्हणून देता येईल तेवढा म्हणून त्रास द्यायचा. अतिशय क्रूर आणि जुलमिया सत्ता होती. आपल्याला कदाचित कल्पना असेल नसेल, आपलं वाचन असेल नसेल याची मला कल्पना नाहीये, पण एक काही उदाहरण म्हणून सांगतो जी नमूद केलेली आहे आपल्या कागदपत्रात नाही, मराठ्यांच्या कागदपत्रात नाही, तर या सुलतानांच्या पदरी जे लेखक होते, जे लेखनिक होते, त्यांनी त्यांच्या जे काही ग्रंथ लिहून ठेवले त्यांच्या प्रशस्तीचे, त्या प्रशस्तीमध्ये ते लिहून ठेवले की हिंदूंच्या मुंग्यांचे मिनार कसे उभारले, हिंदूंना आम्ही जिवंत कसं जाळलं. पोर्तुगीजांनी आम्ही अत्याचार केलेले आहे. पोर्तुगीज ते इन्क्विजिशन म्हणून एक पुस्तक आहे जे आता टिळकांनी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये का वाचलं तर आपल्या अंगात थकाप होतो. डॉक्टर जयसिंगराव पवार एक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, संशोधक आणि लेखक आहेत. त्यांचा छत्रपती संभाजी महाराज स्मारक ग्रंथ आहे. मला आता जर का आपण वाक्य किंवा शब्द ऐकला असेल तर मी संभाजी महाराज म्हणतोय, संभाजी म्हणत नाही. तर संभाजी हा पर्शियन शब्द आहे, तो अयोग्य आहे, तो अशुद्ध शब्द आहे. भोसले घराण्याचा जे कुलदैवत आहे ते शंभू महादेव आहे, शंकर, शंकर भगवान, आणि त्यांच्या नावावरनं ते त्यांचं शंभूराजे किंवा संभाजीराजे त्यांचं नाव आहे. आणि कागदपत्रामध्ये नकळतपणे म्हणा किंवा दुर्दैवीपणे म्हणा त्यांचा संभाजी हा उल्लेख झालाय, तो आपण आता त्याची री ओढतोय, हे थोडंसं आपल्याला बदलायला हवं. त्यांचं नाव आहे शंभू महाराज. त्याला मी पुरावा देऊन सांगतोय की त्यांची जी मुद्रा होती संभाजी महाराजांची, ती होती श्री शंभू शिवजातस्य गौरीव. त्याच्यामध्ये शंभू आहे, शंभू नाहीये. त्यांचं जे नाणं आहे शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकाप्रसंगी एक स्वतंत्र राज्यकर्ता म्हणून, स्वतंत्र राजा म्हणून जे नाणं काढलं होतं, पण त्यांचा राजाचा अधिकार असतो ती बाई फिरायला लागते सगळीकडे, त्याची बाई सगळीकडे जायला लागते की हा हे हिंदूंचं किंवा कोणत्याही एका राजाचं नवीन साम्राज्य नवीन राज्य इथे निर्माण झाले म्हणून नाणी पाडणं स्वतंत्र राजाचा तो मूलभूत अधिकार असतो. त्यानुसार छत्रपती संभाजी महाराज इथे आपली नाणी पाडली होती, त्याच्यावरती श्री राजा शंभू असं लिहिलं. हे मी माझ्या मनात सांगत नाहीये, तर जे कागदपत्री ज्या वस्तू, जी नाणी, ज्या राजमुद्रा आपल्याकडे आधी उपलब्ध आहेत त्याच्यावरती लिहिलेलं आहे. मग आपण डोळे बंद करून, मग मी सांगितलं तुम्ही फक्त जयघोष करायला सांगणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी जय म्हणायला सांगणार नाही, ओरडायला सांगणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराणी साहेब आणि शाहू छत्रपती यांचं जे अनन्यसाधारण कार्य या महाराष्ट्रात, या मराठ्यांच्या राज्यात, मराठा जातीवरचा शब्द नाहीये बघ, कारण समर्थ रामदास स्वामी लिहून ठेवलेलं आहे, मराठा तितुका मिळवावा, आपला महाराष्ट्र देश वाढवावा. हा महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीचा आदर राखून जो भगव्या झेंड्याखाली एकवटला, तर त्याच्यामध्ये मराठा होता, त्याच्यामध्ये ब्राह्मण होता, त्याच्यामध्ये मांग होता, त्याच्यामध्ये पाठारे प्रभू होता, त्याच्यामध्ये कायस्थ चांद्रसिंह कायस्थ प्रभू होते, त्याच्यामध्ये रामोशी होते, त्याच्यामध्ये महादेव कोळी होते. अशी सगळी जी महाराष्ट्रातील जी विविध घराणी, जी विविध जाती जमाती आहेत, या सगळ्या एकवटल्या, त्यांच्यासाठी म्हणून हा मराठा शब्द वापरला गेलेला आहे. हा फार मोठा याला एक मोठा अधिष्ठान आहे शब्दाला. राजकीय दृष्ट्या त्याचा वापर कसा केला जातो याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाहीये, पण मराठा शब्द जो आहे हा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोलामोलाचा योग्यतेचा शब्द आहे. त्याचा फार मोठा अधिष्ठान रामदास स्वामींनी तिथे लिहून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांनी संपूर्ण मावळामध्ये, त्यांचा तिथे जसं म्हटलं की तो मावळा प्रांत होता, त्या मावळामध्ये त्यांनी संपूर्ण तिकडे पाणी गेली की आपली रयत कशी नागवली जाते, तुला रयतेला सुलतानांकडे त्रास कसा दिला जातोय. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जर आपल्याला राज्य स्थापन करायचं असेल तर ते धर्माच्या आधारे, नीतिमत्तेच्या आधारे, उच्च मूल्यांच्या आधारे आपण स्थापन केलं गेलं पाहिजे, आपण स्थापलं पाहिजे. आणि त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली,
स्वराज्याची शपथ असं ज्याला म्हणतो, की शपथ त्यांनी आपल्या बाल सवंगडी जे होते त्यांच्याबरोबर त्यांनी जिकडे शपथ घेतली, या माझ्या महाराष्ट्र भूमीला 12 वर्षी घेतलेली शपथ आहे. आम्ही 16व्या वर्षी विचार करतो की मला आता माझी 10वी झालेली आहे, तर मला आता ऑनलाईन ऍडमिशन कुठे मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचे आचार, त्यांची जी कृती होती ती फार वेगळी होती आणि म्हणूनच त्यांना आपण युगपुरुष म्हणून त्यांना संबोधतो. कारण ते षटकर्ते होते, त्यांनी राज्याभिषेकानंतर नवीन कालगणना जी निर्माण केली, शब्द निर्माण केलं, म्हणून त्यांना आपण षटकर्ते, युगपुरुष, महामानव असं छत्रपती शिवाजी महाराज संबोधतो. लहानपणी आपल्याला एक कदाचित आपल्याला माहिती म्हणून सांगतो की जिजाऊ साहेबांच्या त्याचा उल्लेख सगळे कवींद्र परमानंद गोविंद निवासकर यांनी शिवभारत नावाचा एक संस्कृत ग्रंथ लिहून ठेवलेला आहे. त्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या बाललीला त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेले आहे, त्याचं वर्णन केलेलं आहे. शिवाजी महाराज लहानपणी तुमच्याकडे होतो, लहान मूल जसं निरागस असतं, लहान मूल जसं खोडकर असतं, तसे शिवाजी महाराज होते. ते चेंडू खेळायचे, चेंडू फेकायचे आणि चेंडू दूरवर गेला ते धावत त्याच्या मागे जायचे आणि एखादी दासी असेल तर तिला दाराशा किंवा पडद्याशा लपून तिला एकदम ते दसकवायचे मोठा आवाज काढून. त्या सगळ्याच्या त्यांच्या लीला आहेत. ते माती खायचे, कॅल्शियम डेफिशियन्सी, त्या सगळ्या ज्या त्यांच्या लीला आहेत, त्यांच्या ज्या सगळ्या कृती आहेत त्या शिवभारतामध्ये नोंदलेल्या आहेत. त्यावेळेला ते मातीचे किल्ले करायचे. त्यांचे सवंगडी जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना जमवून ते मातीचे किल्ले करायचे आणि त्या मातीच्या किल्ले करताना ते सांगायचे हा किल्ला माझा आणि तिथे ते लुटूपुटूच्या लढ्या खेळायचे. जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये तेव्हा विचार नसेल की आज माझी मुलं मातीचे किल्ले करतायत, उद्या यांनी खऱ्या किल्ल्याला जिंकून इथे आपलं राज्य, हिंदूंचं राज्य स्थापन करावं. बाबासाहेब पुरंदरेंनी एका ठिकाणी म्हणून ठेवलेले, एका ठिकाणी म्हणजे आपल्या ठाण्यामध्ये आलेले होते तेव्हा गड किल्ले जे दिवाळीला आपण लहान मुलांकडनं बनवून घेतो, आजही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण, त्यांची जी सजग निर्मिती जी गड किल्ल्यांनी त्यांनी केली, तर ते जुगारीपती होते, त्यांच्या आठवणीसाठी आपण जे दिवाळीमध्ये गड किल्ले बनवून देतो लहान मुलांकडून, त्यावेळेला बाबासाहेब ते परीक्षण करण्यासारखे आले असताना माझ्या सुदैवाने मी त्यांच्या सोबत होतो. माझ्या सुदैवाने बाबासाहेबांच्या सोबत मी सुमारे 150 ते 200 वेळा माझी त्यांची भेट आणि त्यांच्यावर मदत करण्याचा योग आलेला आहे, माझं भाग्य आहे. त्यावेळेला बाबासाहेबांनी इथे 26 रोडला किल्ल्यांची पाणी करताना उद्गार काढलेला मी समोर बसलो होतो. बाबासाहेब म्हणाले की आज मातीचे जे किल्ले करताय की लहान मुलं, हीच मुलं उद्या देशासाठी यांना प्रोत्साहन द्या, देशासाठी छातीचे किल्ले करतील. अतिशय महत्वाचं आणि अतिशय मुलाचं असं वाक्य बाबासाहेब तेव्हा त्यांच्यासमोर बोलून गेले, ते आजही आमच्या हृदयामध्ये आहे. तर त्यावेळेला शिवाजी महाराज मातीचे किल्ले करायचे. 16व्या वर्षी त्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांनी संपूर्ण मावळाची पाहणी केली. काय चुकतंय, कुठे चुकतंय, याची सगळी त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर आपल्या स्वराज्याची मोर्च मिळवली. तोरणा किल्ला जिंकला. पुरंदरच्या इथे खळद बेलसर नावाचं गाव आहे. पुरंदर किल्ला जिंकल्यानंतर तिथे खळद बेलसर नावाचं गाव आहे. तिथे आदिलशहाचा सरदार फतेखान चालू झाला आणि त्या फतेखानाबरोबर महाराज 16व्या वर्षी देखील किती दूरदृष्टीचे, किती द्रष्टे विचाराचे होते याचा आपण एक अभ्यास म्हणून तुम्हाला सांगतो. पुरंदरचा किल्ला नुकताच जिंकलेला होता. विजयपूरवरून फतेखान दौडत आला आणि महाराजांच्या लक्षात आलं की हा जर का पुढपर्यंत आला तर तो पुरंदरला न लावेल, म्हणजे पुरंदरवरती तो अटॅक करेल. जो किल्ला आपल्या हातात आहे त्या किल्ल्याची आजूबाजूच्या परिसरातून रयतेचे नासधूस होईल तिकडे, त्यांना तोशीच लागेल, म्हणजे त्यांना त्रास होईल. म्हणून शिवाजी महाराजांनी आपलं रणमैदान, प्रत्येक वेळी आपलं रणमैदान आपल्या सोयीनुसार, आपल्या बलस्थानानुसार त्यांनी निवडलेलं आहे. प्रतापगडचं युद्ध. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जनरली सहसा एक जी युक्ती वापरली ती पुढच्या युद्धामध्ये किंवा पुढच्या त्यांच्या बॅटलमध्ये त्यांनी कधीही वापरलेली नाही. प्रत्येक वेळेला सरप्राईज अटॅक पासून त्यांनी शत्रूला आपल्या भागात बोलावून कसा नामोद करायचं किंवा शत्रूच्या गोटात, आता तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे की इथून दिल्ली 1500 किलोमीटर दूर औरंगजेबासारखा तिथे जो क्रूर कर्मा होता
ज्याने आपल्या वडिलांना कैदेत टाकून मारलं, आपल्या 3 भावांना त्याने ठार मारलं होतं. अशा औरंगजेबाच्या कैदेतून आपला एकही माणूस न गमावता शिवाजी महाराज सही सलामत महाराष्ट्रात, आपल्या देशात, आपल्या राज्यात राजगडावरती परत आले बैराग्याच्या वेशामध्ये. आणि मोठी कथा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ते बैराग्याच्या वेशात जेव्हा राजगडावरती गेले तेव्हा त्यांना तिकडे प्रवेश मिळेना. त्यांनी सांगितलं आम्हाला जिजाऊ साहेबांना भेटायचं आहे, त्यांना त्या कष्टी दुःखी आहेत आपल्या मुलाचे, त्यांना आम्हाला भेटायचं आहे. जिजाऊ साहेबांच्या कानी गेल्यानंतर ही गोष्ट त्यांनी त्यांना बोलावलं आहे. बैरागी आले, साधू संत आले, त्यांचा मान ठेवा, त्यांना बोलवा. जिजाऊ साहेबांनी देखील मुंडन केलं होतं, कारण शिवाजी महाराज ओळखू येऊ नये म्हणून मुंडासा बांधलेलं होतं, पिठा बांधला होता. आणि त्यावेळेला जिजाऊ साहेबांनी देखील त्यांना ओळखलं नाही. आईशी बोलताना त्यांचा स्वर एक क्षणभर कातर झाला. साक्षात आईला बघितलं होतं, पण महाराज जे गेले होते मे महिन्यामध्ये त्यांची भेट झाली होती. एप्रिलमध्ये महाराज निघाले. 12 मे 1666 ला त्यांची औरंगजेबाच्या दरबारातील एकमेव भेट झाली आग्र्याच्या किल्ल्यामध्ये. आणि 20 नोव्हेंबरला 17 ऑगस्टला महाराज तिकडून विसरले आग्र्याच्या किल्ल्यातून. आणि 20 नोव्हेंबरला सुमारे 3.25 महिन्यांनी महाराज तो गरुड आपल्या घरट्यामध्ये राजगडावरती तो परत आला होता. विचार करा त्या जिजाऊ साहेबांच्या मनामध्ये काय तारवाकार होत असेल. त्यांचा स्वर तो क्षणभर कातर झाल्यानंतर जिजाऊ साहेबांची नजर एकदम वरती आली आणि त्यांनी बघितलं की त्यांच्या मस्तकावरती खूप दिसते. जे अफजल खानाच्या विद्यार्थ्याला तरवारीचा वार झाल्यानंतर एक खूप पडली होती महाराजांच्या मस्तकाला, त्यांच्या कपाळावरती. आणि त्या क्षणी त्यांनी ओळखलं की आपला शोभा परत आलेला आहे. तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या अनेक युक्ती प्रयुक्ती त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या युद्धामध्ये वापरल्या. तर त्या सगळ्या त्यांचा वापर त्यांनी केला होता. आणि अशा प्रकारे अनेक विध युक्तींचा, अनेक विध, कारण तुम्हाला मी अफजल खानाची जी कथा आहे ती सांगत बसणार नाही. शाहिस्ते खानावरती त्यांनी जो हल्ला केला लाल महालामध्ये घुसून, सुमारे 1.25 लाख फौज त्यांची संपूर्ण पुण्यामध्ये पसरलेली होती. आणि त्याच्या मध्यभागी तो लाल महाल होता. आणि त्याच्यामध्ये एक सुमारे 250 ते 300 लोकांनी घुसून, ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष शिवाजी महाराज इथे लीडवरती स्वतः त्यांचं नेतृत्व करतायत. विचार करा या राजाची मनोभूमिका किती स्थिर आणि किती धीर असेल त्यांच्या मनामध्ये. अफजल खानाच्या वेळेला त्यांनी जेव्हा बोलावलं अफजल खानाला आपल्या प्रतापगडाच्या त्या पायथ्यावरती रणांगणामध्ये, चातुर्याने त्यांनी फार त्याचा अभ्यास करून केले. त्यांच्याकडे प्लान ए, प्लान बी हे सगळं तयार असायचं. पण या ज्या घटना आहेत या आपल्या घटना सगळ्यांना माहिती आहेत. मी जे सांगतोय ते राज्याभिषेकापर्यंत त्यांची भाव तिथपर्यंत कशी गेली, त्यांच्या मनामध्ये राज्याभिषेकाची एक दुर्दम्य त्यांचा आशावाद जो होता तो त्याला तिथपर्यंत कसा घेऊन गेला. आपल्या आईची जी इच्छा होती लहानपणापासून त्यांच्या मनामध्ये होती की नाही, माझ्या मातेची, माझ्या वडिलांची इच्छा आहे की राज्याभिषेक, हिंदूंचं स्वतंत्र सिंहासन तिथे आपल्याला स्थापन करायचं आहे. आणि आपल्या ध्येयापासून ते कधी हटले नाही, ते कधी त्याच्यापासून दूर झाले नाही. पण असंख्य संकटे त्यांच्या जीवावरती आली तरी महाराजांनी कधी माघार घेतली, क्षणकाळ माघार घेतली. कारण त्यांचं तत्वच होतं की युद्धामध्ये प्रसंगी ढाल तलवार फेकून तुम्हाला पळून जायला लागलं तरी चालेल, कारण तुमचा जीव वाचला तर तुम्ही पुढे अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये करू शकता. अशा प्रकारे एक एक संकट नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आयुष्यात त्यांच्यावरती जेवढी संकट आली तेवढी संकट आजपर्यंत कोणत्याही मानवाच्या जीवनामध्ये आलेली नाही, त्यांच्या अनुभवावरती आले नाही. आणि या प्रत्येक संकटाचा सामना करून त्याच्या डोक्यावरती पाय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेर आपलं इप्सित जे होतं, आपलं जे ध्येय होतं ते त्यांनी साध्य केलं. ते म्हणजे यशस्वी त्रयोदशीला शिवराज्याभिषेक तिथे आपला करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना तिथे त्यांनी स्थापन केलेली आहे. एक या सगळ्या गोष्टींचा जयसिंहाच्या तहाच्या वेळेला पुरंदरचा जो किल्ला त्यावेळेला तिथे शिवाजी महाराज अडकले होते. पन्हाळ्यामध्ये सिद्धी जोहरच्या कैदेमध्ये तिकडे त्यांच्या पहाऱ्यामध्ये अडकले होते. तिथून दिसते बाजीप्रभू आणि रायाजी बांधर आणि बांधर सेनेने तिकडे अफाट शौर्य गाजवून तिथे महाराजांना सांगितलं की तुम्ही निष्ठून तिथे पुढे जा. बाजीने तर आपल्या वडिलांच्या सारख्या नाही, मोठेपणाचा अधिकाराचा वापर केला, वयाचा वापर केला. तर महाराज ऐकायला तयार नव्हते की बाजी फक्त 300 मावळ्यांशी तुम्ही कसं तिकडे लढणार, माझे 300 आहेत, तुमचे 300, 600 मावळ्यांशी आपण झुंजलो. तेव्हा बाजीप्रभूंनी आपल्या वयाचा तिकडे त्यांनी अधिकार वापरला. भेटो म्हणा, त्याला भीट म्हणा, काही म्हणा, पण
त्याचा वापर करून राहिलं की लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे, लाख मिळले तरी चालते. शिवा काशीद हा इतिहासाच्या पानामध्ये फार कमी वेळा इथे येतोय. आज आपल्याला कदाचित कल्पना नसेल, बाजीप्रभूंच्या वेळेला कदाचित 50-50% होतं की बाजीप्रभू जगू शकतील, मरू शकतील, युद्धामध्ये काय सांगता येईल. शिवा काशीद जेव्हा सिद्धी जोहरच्या त्याच्या तंबूमध्ये, त्याच्या राहुटीमध्ये जेव्हा तो प्रति शिवाजी महाराज म्हणून गेला पालखीत बसून, त्या वेळेला कल्पना नसेल की आपण आता मारले जाऊ म्हणून. ज्या क्षणी त्या सिद्धी जोहरला कळेल हे शिवाजी महाराज नाहीये, हा कोणतरी त्यांचा तोतेया आहे, त्याला कल्पना असेल, त्याला काय वाटलं असेल की आपल्याला परत पाठवली. ही अशी एक रत्न, नररत्न महाराजांनी मिळवली. कशी मिळवली? स्वतःच्या उज्ज्वल चारित्र्यामुळे त्यांनी मिळवली, स्वतःच्या उत्कट कृतीमुळे त्यांनी मिळवली, धैर्यामुळे मिळवली, त्यांच्या सगळ्या त्या चातुर्यामुळे मिळवली. महाराजांचे जे आमचे गुण आहेत, केशवरे धैर्य, चातुर्य, अवदारी आहे. बरं, प्रत्येक एखादा जो वीर त्यांचा जायचा, युद्धामध्ये मारला जायचा, त्याच्या घरी जाऊन महाराज त्यांच्या घरच्या कुटुंबाची काळजी घ्यायचे, त्यांचं सांत्वन करायचे, त्यांना त्यांची पुढे सरप्राईज, त्यांना काही त्यांना पुढे खर्चासाठी त्यांच्या एकूण त्यांची सगळी सोय करून ठेवायची. इतका हा आमचा जो जाणता राजा आहे, आणि म्हणून त्याला पुन्हा समर्थांनी श्रीमंत योगासोबत जाणता राजा असाही समजलं की रयतेचं दुःख जाणून घेणारा, रयतेचे कष्ट, त्यांचे त्रास जाणून घेणारा आमचा राजा होता. आणि म्हणून हा महान असा सार्वकालिक राजा आहे. इंग्रज भले त्यांचे युरोपीय इतिहासकार आहेत, त्यांची ते भले त्याची तुलना त्या सीझर बरोबर करू देत, अलेक्झांडर बरोबर करू देत, अकिलर बरोबर करू देत, हॅनिबल बरोबर करू देत, कोणा बरोबरही करू देत, पण त्या सगळ्यांच्या शिवाजी महाराजांच्या पायाची नखाची सर देखील त्या कोणत्या राजाला योद्ध्याला नाहीये, मी तर ठामपणे सांगतो. इतका आमचा राजा चारित्र्यवान आहे. तो शिवा काशीदचा होता. त्याला महाराजांनी सांगितलं की तुला पालखीत बसून सिद्धीजवळच्या छावणीत जायचं आहे, कारण मला अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेऊन त्या कडकडणाऱ्या विजांचा आणि गडगडणाऱ्या पावसाचा मला फायदा घेऊन मला विशाळगडाकडे निसटलंच पाहिजे. कारण इकडे शाहिस्ता खान तोपर्यंत स्वराज्यावर आलेला होता. त्याने स्वराज्यामध्ये संपूर्णपणे बसताना बसवलं होतं. दिलर खान सोबत होता पठाण, दिलर खान पठाण. आणि म्हणून महाराज तिथून त्या पन्हाळगडावरून निसटले. पन्हाळगडावरून निसटले ते विशाळगडाकडे रवाना झाले. त्यावेळेला बाजीप्रभू आणि इतर सगळ्या बांधल सेनेने, रायाजी बांधल, कृष्णाजी बांधल, सगळ्यांनी अफाट शौर्य टाकून महाराजांना तिकडे विशाळगडाकडे पोहोचू दिलं. दुर्दैव असं होतं की आपलेच दोन वीर, दोन मराठावीर तिकडे होते, जे महाराजांना विरोध करायला तिकडे विशाळगडावर नाट्यबंदी करून बसले होते आदिलशहाच्या आदेशाने. सूर्यराव सुर्वे आणि यशवंतराव दळवी. वाईट होतं. मगाशी मी आपल्याला एक नाव घेतलं होतं, सम्राट निळकंठ रांझेकर. महाराजा जेव्हा इथे स्वराज्यात आले तेव्हा ते या नवनिर्मित किंवा सुरुवातीच्या स्वराज्याचे पंतप्रधान होते. पंतप्रधान असून त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी एका गरीबाची जमीन त्यांनी बळकवली. आणि महाराजांच्या जेव्हा कानावरती आलं ना, तर महाराजांनी त्या आपल्या पंतप्रधानाला ताबडतोब कामावरून दूर केलेलं आहे, पदावरून दूर केलेलं आहे. आज मला जगाच्या इतिहासातील एक उदाहरण दाखवा. एखाद्या राष्ट्रपतीने, आता आपण राष्ट्रपती आपल्या याच्याने सर्वोच्च हे मानतो, त्याच्यामुळे कोणत्या पंतप्रधान चुकला, कोणत्या पंतप्रधानाकडनं गैरव्यवहार झाला, तर त्याला राज्यकारभार म्हणून त्याच्या पदावरून दूर केलं आहे. आणि उदाहरण कोणाकडे? आमच्या शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आपल्या पुढच्या कोणत्याही प्रत्येक पिढीला पासून सांगा. अशांनी शिवाजी महाराज स्वतःच्या मामाला सुप्रीम कोरागणा, कारण तो महाराजांचा जागीरचा भाग होता, त्याचा महसूल तो गोळा करून तो स्वतःकडे ठेवायचा, शहाजीराजांकडे रवाना करायचा नाही. महाराजांनी आपल्या मामाला साठे तिकडे शासन केलं आहे. संभाजी मामा मोहिते. बाबाजी गुजर पाटील त्याने एका स्त्रीवर बदलमल केला, म्हणजे गैरव्यवहार केला. त्या बाबाजी गुजर पाटलाचा त्यांनी चौरंग केलेला आहे. चौरंग केला म्हणजे दोन्ही हात कोपरापासून आणि दोन्ही पाय गुडघ्यापासून त्याचे तोडले. पण
तो मरू नये म्हणून त्याला तिथं एक कढईमध्ये तेल जे होतं तेल ते उकळत ठेवलं होतं. त्याला तळणे असं म्हणतात. तळणे सगळे जे कागदपत्रातले शब्द आहेत ते मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय, आपल्या माहितीकरता सांगतोय. तळणेमध्ये ते जी जखम असते ती तोडल्यानंतर तरी तो भाग त्या उकळत्या तेलाबरोबर ती सगळी कातडी असते अजून ती आकसली जाते, रक्तस्राव थांबतो आणि तो माणूस जिवंत राहतो. पुढे त्याचा भाऊ जो होता सख्खा भाऊ, त्या बाबाजी गुजर पाटलाची जी जहागीर होती तो मला ते आता जहागीर सांभाळ मी करतो. महाराज सांगितलं की आवश्यक आहे, पण या तुझ्या भावाची तुला अखंड या सगळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुला तुझी काळजी घ्यायला लागली. असा आमचा राजा न्यायप्रिय आहे. रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात लावू नका असा आपल्या अधिकाऱ्यांना सांगणारा हा एकमेव राजा असावा जगात. नाहीतर रयत म्हणजे फक्त टॅक्स लावून आपलं राज्य आपली सत्ता राबवण्याचं एक साधन असतं लोकांसाठी. आणि आता लोकशाहीमध्ये तर बऱ्याचदा तेच आपण बघतोय सगळीकडे. महाराजांनी देखील टॅक्स लावले ना, नाही असं नाहीये. राजाभिषेकानंतर एक गमक सांगतो, सगळ्यांनी टॅक्स लावले, पण महाराजांचे टॅक्स आहेत ना ते गब्बर लोकांवरती आहे, सधन लोक आहेत त्यांच्यावरती आहे, सर्वसामान्य लोकांवरती नाहीये. राजाभिषेकानंतर त्याचा जो खर्च झाला तो त्यांनी सगळा रिइंबर्स म्हणजे तो पुन्हा वसूल करण्यासाठी त्यांनी सिंहासनपट्टी किंवा मिरासपट्टी असे 2 टॅक्स त्यांनी राज्यातील सधन वतनदारांवरती लावलेले. ते भरू शकतात, ते पे करू शकतात म्हणून त्यांच्यावर लावले, रयतेवरती नाही लावले, पुण्यावरती नाही लावले त्यांनी, गरीब जनतेवरती नाही लावले त्यांनी. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने राजाभिषेक जो आहे तो साध्य नव्हतं, ते साधन होतं रयतेच्या सेवेचं, ते अधिष्ठान होतं. एक न्यायप्रिय राजा, त्याचं एक राज्य, हे तुमचं आमचं स्वराज्य आहे, रयतेचं राज्य आहे, हे मी निर्माण केलेलं आहे, त्याचा मी फक्त एक कुटुंब प्रमुख आहे. आणि हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून रयतेची जेवढी शिवाजी महाराजांनी काळजी घेतलेली आहे तेवढी या जगामध्ये या आतापर्यंतच्या आपल्या इतिहासामध्ये कोणी घेतलेली नाही. आणि म्हणूनच 400 वर्षानंतर आम्ही अभिमानाने त्यांची जयंती साजरी करतो, त्यांची पुण्यतिथी साजरी करतो, त्यांचा राजाभिषेक दिन साजरा करतो. आजचा जो आपला उद्याचा जो आहे तो 352वा शिवराजाभिषेक दिन आहे. आज तुमच्या आमच्या मनामध्ये असंख्य व्याप आहेत, तुमच्या आमच्या समोर असंख्य कामं आहेत, हे आपण सगळे बाजूला सोडून इकडे का जमलोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी किती उदात्त व्यक्तिमत्व या आपल्या भूमीत निर्माण झालं हे आपण समजून घेण्यासाठी जमलो. या अशा असंख्य घटना आहेत. मी जर बोलत राहिलो, पण मला आता मगाशी जेव्हा मराठे साहेबांचा पडते साहेबांचं मी हे वाचलं तेव्हा म्हटलं काय 40 ते 45 मिनिटं बोलायचं. म्हटलं माझ्या राजाभिषेकात फक्त सांगायचा झाला तर मला 45 पेक्षा जास्त मिनिटं लागणार. माझ्या छातीत धडकी भरलेली आहे आणि थोडासा मी भस्तावलेलो आहे, म्हणून मी जास्त विषयांतर किंवा विषयाचा जास्त खोलात न शिरता मी आता राजाभिषेकाकडे होतो. राजाभिषेकाचा विधी जो आहे तो राजाभिषेकाचा विचार जो आहे तो सुमारे 1664 नंतर जेव्हा शहाजी राजांचा कर्नाटकातील होलिगेरे येथे दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि त्यावेळेला मातोश्री जिजाऊ साहेब त्या सती जागा निघाल्या होत्या, त्या रायगडावरती होत्या, राजगडावरती होत्या, त्या सती जागा निघाल्या. महाराजांनी अथक प्रयत्नांनी आणि एका मुलाच्या मायेने आपल्या मातेला सती जाण्यापासून रोखले. आणि मायलेकांचं नातं जे आहे ना हे जगामध्ये एक अद्भुत नातं आहे. प्रत्येक आईचं आपलं मुलाचं असतंच, त्यात काही वाद नाही. या दोघांचं नातं जे आहे ना ते अत्यंत अद्भुत नातं आहे. त्यांच्यावरती जेवढं लिहिलं गेलंय, रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्यावरती बंगालीमध्ये कविता केलेली आहे, रामनारायण गडकरींनी त्यांच्यावरती गुढी बाळाला असा जागतिक कार्य वाया ते अंगाईत लिहिलेलं आहे. राष्ट्रकवी झवेरचंद मेघाणी जे गुजराती भाषिक कवी आहेत त्यांनी शिवाजी महाराजांवरती शिवाजीनु हलरू म्हणजे शिवाजीचा पाळणा असं गुजराती भाषेमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा अंगाई केलेलं आहे. असंख्य लोकांनी शिवाजी महाराजांचं गुणगौरव केलेलं आहे. तर असं हे जे त्या दोघांचं अद्भुत हे जे नातं आहे मायलेकरांचं ते जगाच्या इतिहासातील एकमेव आणि आजरामर असं नातं आहे. तर त्या काळामध्ये त्या 1664ला शहाजी राजांच्या मृत्यूनंतर जिजाऊसाहेब जेव्हा सती जायचा विचार होता तेव्हा महाराजांनी त्याला परावृत्त केलं
आणि सुमारे त्याच काळामध्ये त्यांच्या मनात असं आलं की आता या भूमीसाठी, या स्वराज्यासाठी आपण जे काही आतापर्यंत काम केलेलं आहे त्याला आता एक अधिष्ठान मिळावं. कारण अनेक स्वजातीय आपल्या महाराष्ट्रातील जे विरोधक होते, शिवाजी महाराजांना विरोध करायचा असंख्य नाव आहेत, असंख्य लोकांनी त्यांना, विविध धर्मातील विविध जातीतील लोकांनी त्यांना विरोध केला. काही प्रमाणामध्ये, मोठ्या प्रमाणामध्ये, कमी जास्त प्रमाणामध्ये. जावळीच्या मुलांनी विरोध त्यांना केला की तुम्ही कुठले राजे, आम्ही येथील मुस्तफेद राजे, आम्हाला श्री शंभू महादेवाने आशीर्वाद दिलेला आहे, त्यांचा निपात केलेला आहे. अशा प्रकारे जे विरोध होते, जे शिवाजी महाराजांना महाराज म्हणून मानायला तयार नव्हते, या सगळ्यांच्यासाठी या यावनी सत्ताच्या वारंवार महाराष्ट्रातून धुमाकूळ घालत होत्या, त्यांना दाखवून देण्यासाठी एका नवीन हिंदू साम्राज्याची निर्मिती करणं हे फार आवश्यक होतं. आणि महाराजांच्या मनात तेव्हापासून स्वराज्य स्थापनेचे म्हणजे सिंहासन हे निर्माण करण्याचे, स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचं सिंहासन निर्माण करण्याचे विचार तेव्हापासून महाराजांच्या मनामध्ये निर्माण येऊ लागले होते. रायगड त्यांनी त्या दृष्टीने हे केलं, कारण शाहिस्ते खान जेव्हा इथे स्वराज्यात आला त्याने धुमाकूळ घातला, दिलेरखानाने धुमाकूळ घातला. पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 40 पैकी 23 किल्ले त्यांना द्यायला लागले होते औरंगजेबाला. अत्यंत अपमानास्पद असा कल होता. फक्त रयतेची जास्त नासाडी होऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी त्यावेळेला दोन पावलं ते मागे आलेले. त्यांनी मानहानी स्वीकारलेली आहे. कोणासाठी? रयतेसाठी स्वीकारली. रयतेचं सामान्य जनतेचं नुकसान होऊ नये म्हणून. 4 लक्ष होण्यापैकी 3 लक्ष होण्याचा मुलूक त्याला तोडून द्यायला लागला होता. अक्षरशः स्वराज्याचा लचका तोडला होता. औरंगजेबाने तो लचका तोडला मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेरखान पठाणाच्या ताकदीवरती. पण त्यावेळेला महाराजांच्या लक्षात आलं की राजगड जो आहे तो राजगड हा संरक्षणाच्या दृष्टीने हा थोडासा म्हणजे दुष्कर कठीण आहे. कारण स्वराज्याचा शत्रू हा थेट राजगडापर्यंत राजधानीपर्यंत येऊ शकतो. कारण राजगड ही स्वराज्य स्थापना सुरू असताना सुमारे 24 ते 25 वर्ष ही अनभिषिक्त राजधानी आहे आणि रायगड ही अभिषिक्त राजधानी आहे. म्हणून त्यांनी मध्य कोकणातील त्यांनी जो रायगड किल्ला जिंकला, त्यांनी जिंकला कारण 1656 मध्ये मराठा बाळो करून जावळी जेव्हा जिंकली तेव्हा त्यांनी किल्ला जिंकला होता. त्यावेळापासून त्यांनी रायगड किल्ला त्यांच्या मनामध्ये भरलेला होता. आणि याचे एक उदाहरण किंवा एक लिखित उदाहरण जे त्यांचा आद्य मुखाकार किंवा चरित्रकार जो आहे तो कृष्णाजी आनंद सभासदांनी लिहून ठेवलंय की राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटामध्ये अत्यंत कठीण बेला दुर्गम जिंकण्यास कोणता रायगड गेला तर राहिले नाव. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोटा, गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच म्हणजे सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर उंच. पर्जन्य काळी कडियावर गवत सुद्धा उगवत नाही आणि धोंडा तासील एकच आहे. तर काळा कातळ फरक आहे. त्याच्यामध्ये किती पाऊस पडला तर तिकडे गवत पण उगवत नाही, इकडे कातळ आहे का सगळं. तो त्यांनी रायगड पाहिला असेल तुमच्या आमच्यापैकी, त्यांना रायगडाची पूर्ण कल्पना आहे. त्यांनी जो टकमकटोक बघितलं असेल त्यांना पूर्ण कल्पना आहे की ते टकमकटोक काय आहे. आणि धोंडा तासील एक आहे, पर्जन्य काळी कडियावर गवत सुद्धा उगवत नाही. देवगिरी हा पृथ्वीवरील चकोट किल्ला खरा. चकोट म्हणजे पुन्हा म्हणतात असेल तो खूप दुर्गम आहे. देवगिरी हा जिंकण्यास अवघड आहे पण उंचीने थोडका तो लहान आहे. तो भूदुर्ग आहे. भूदुर्ग आहे. देवगिरीचा किल्ला ज्यांनी बघितला समाजी नगरच्या जवळचा तिथे आहे तो एक 8-10 किलोमीटर होते. तर तो किल्ला जो आहे तो भूदुर्ग आहे. त्यामुळे तो जिंकण्यास कामाने तो सहज जिंकला गेला. याचे दशगुणी उंच असे देखून संतुष्ट झाले आणि बोलले तक्ताच जागा हाच गड करावा. तेव्हापासून त्याच्या मनात रायगड किल्ला पुढे वगैरे आपल्याला याच्यावरती आपल्याला तक्ताच जागा म्हणजे तख्त स्थापन करण्याचे विचार जे म्हणतो की त्यांच्या मनात म्हणजे फोकस असतो. तसं अर्जुनाला द्रोणाचार्याने विचारलं नाही. कौरवांचं जेव्हा सगळं त्यांचा कौरव आणि पांडव जेव्हा एकत्रित त्यांच्याकडे जेव्हा ते शिष्य त्यांचे सगळे घेत होते धनुर्विद्येचं शिक्षण तेव्हा द्रोणाचार्याने पोपट ठेवलं त्या झाडावरती आणि त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला समोर काय दिसतंय. आणि काही काय सांगितलं मला फळं दिसत आहेत, मला झाडं दिसत आहेत, मला पान दिसतंय. अर्जुनाला जेव्हा प्रश्न विचारला कारण अर्जुन त्यांचा शिष्योत्तम होता
तेव्हा त्यांनी सांगितलं की मला त्या पोपटाचा डोळा दिसतो. लक्षभेद कुठे, लक्षभेद तुमच्या मनामध्ये काय आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये पूर्वापार आहे, प्रथमपासून आहे आणि शेवट त्यांनी आपलं लक्ष गाठलेलं आहे. असा हा महान राजा आहे. तर तेव्हा राजाचं रायगडाचं जे वर्णन तेव्हापासून पुढे 1670च्या आसपास महाराजांचे कागद उपलब्ध आहेत बरेचसे. सुमारे 280 ते 300 एवढीच पत्र उपलब्ध आहेत आपल्या दुर्दैवाने. कारण एकदा रायगडावरील जुल्फिकार खानाने दत्तरखाना जाळला संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर. रायगड जेव्हा जिंकला गेला तेव्हा आणि इसवी सन 1818 मध्ये कर्नल प्रॉपर आणि यांनी जेव्हा इंग्रजांचा ईस्ट इंडिया कंपनीचा त्यांनी जेव्हा कंपनी पुन्हा डागले तेव्हा पुन्हा रायगड झालं. त्यावेळेला आपला बराचसा मराठ्यांचा दत्तरखाना जो आहे तो बहुमूल्य ठेवा होता, अमूल्य ठेवा होता, तो नष्ट झालेला आहे. पण सुमारे आता 280 ते 300च्या आसपास महाराजांची अस्सल पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रांमध्ये अनेक उल्लेख जे केलेले आहेत. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आहे की महाराजांच्या दुसऱ्यांदा 1670 मध्ये सुरत तुटली, त्यावेळेला जी संपत्ती मिळाली त्या संपत्तीचा वापर कुठे कुठे करायचा आहे. त्याच्यामध्ये रायगडासाठी 2 लक्ष होण्याची तरतूद केली गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी. आजकाल किती केली जाते मला माहिती नाही, तुम्ही त्या भानगडीत पडत नाही आणि त्यातील किती वापरले जातात याचा तर फलक शिरच नाही. तर 2 लक्ष होण्याची तरतूद त्यावेळेला केली गेली होती आणि त्यातील 75,000 होन हे फक्त रायगडाच्या वरील बांधकाम वास्तू याच्यासाठी तिथे नेमलेले, त्याची नेमणूक केलेली एवढी गरज नाही. सगळे कागदपत्र नमूद आहेत. असं काही नाही की माझ्या मनामध्ये मनन बोलते. शिवाजी महाराजांचं चरित्र जे आहे ते इतकं उदात्त आहे की मी नेहमी सांगतो त्याला सांगायला कल्याणच्या सुभेदाराच्या सुटकेची आणि तिच्या ह्याची खोट्या कथेची गरजच नाही. शिवाजी महाराज श्रीदाक्षिण्य जगत जाहीर आहे. त्यांचं इतर धर्माप्रती जे त्यांचं अवदान आहे ते जगत जाहीर आहे. त्याला कुठल्याही त्याला आधार नाही, त्याला शेंडा मोठाने अशा कथांची गरजच नाही. त्याच्यामुळे जे कागदपत्रात नमुना आहे, जो इतिहास नमुना आहे त्याच्यावरती तोच इतिहास मी आज आपल्या समोर मांडतोय वैचारिकदृष्ट्या. ही जी त्यावेळेला, कारण त्याच्यामध्ये तिथे मूळ पूजा अशा आहेत. कारण हेनरी रिव्हिंग्टन जो ईस्ट इंडिया कंपनीचा हेनरी ऑब्झर्व्हर तो तिथे आला होता. त्या हेनरी ऑब्झर्व्हरने त्याच्या डेली डायरीमध्ये रोजनिशीमध्ये नमूद केलेलं आहे की गडावरती सुमारे 300च्या आसपास त्याच्यावरती बांधकाम बांधलेली. विचार करा, एक पुस्तकामध्ये जस्ट विषांत म्हणून सांगतोय मागे एरवी की माझ्यावरती गड संवर्धन महत्वाचं, त्या शिवाजी महाराज स्मारक महत्वाचं याच्यावरती चर्चासत्र झालं होतं 1 तासाचं. त्याच्यामध्ये मला निमंत्रित म्हणून बोलावलं गेलं होतं की तिथे माझे विचार मांडले होते. त्यावेळेला मी तिथे सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे आपल्यासाठी एक अमूल्य ठेवा आहे. तिथली जी माती आहे ही आमच्यासाठी काशी, गया, प्रयाग याच्यासाठी ती तितकी पवित्र माती आहे. ती माती आपण तिथे जाऊन भाई लावायची. त्या संगणपडी स्मारकामध्ये तिथे जाऊन आपण तिकडे फक्त जाऊन फिरून यायचं आणि आम्ही तिकडे सेल्फी काढायचे. हा विचार प्रत्येकाने करायचा, प्रत्येक शासनाने करायचा. की शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांची जिवंत स्मारक आहेत. ती शिवाजी महाराजांचा तिकडे तिथल्या त्या प्रत्येक गोष्टीला, तिथल्या प्रत्येक बांधकामावर स्पर्श झालेला आहे. आणि त्यावेळेला मी असं एक तिकडे स्टेटमेंट केलं होतं की रायगड जर का पूर्ववत केला तर जगातलं ते पहिलं आश्चर्य ठरेल की समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर हा जो किल्ला आहे त्या किल्ल्यावरती आमच्या छत्रपतींनी, आमच्या शिवरायांनी 350च्या आसपास बांधकामं केली होती. हे जगाच्या इतिहासामध्ये कुठे नाहीये. आणि हा किल्ला जर का आपण पूर्ववत केला तर जगातील सर्व पर्यटकांचा ना दुसरीकडे पुढे जाता, ना आमच्या देशातला ताजमहाल पण आमचाच आहे, ते जो महाल आहे, शंकराचं मंदिर आहे, पण तिथे न जाता आमच्या रायगडाकडे येईल, आमच्या महाराष्ट्राकडे येईल. आमच्या छत्रपती शिवाजी महाराज आज जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पर्यंत पोहोचतील, त्यांच्या मनामध्ये पोहोचतील. बघू सरकार तरी मनावर घेते. तर असे सगळे ते तपशील एक काय याच्यामध्ये नोंदलेले आहेत. तर हा जो विचार शिवाजी महाराजांच्या मनामध्ये 1664 नंतर आला होता. त्याच्यानंतर राज्याभिषेक जो झाला तो सुमारे 9 दिवस राज्याभिषेकाचा विधी चालू होता. त्याची तयारी जवळजवळ 1.5-2 वर्ष त्याची तयारी चालू होती. राज्याभिषेकाची साधं काम नव्हतं. बरं ते फार अगदी गाजावाजा करून करायचं नव्हतं. त्याच्यामध्ये तयारी चालू होती की बऱ्याच प्रमाणामध्ये सर्वत्र आलबेल राखून, शांतता राखून करायची होती. कारण यावधी सत्तांचा अचानक हल्ला, आक्रमण होऊ नये
आणि अशा अनेक गोष्टींचा भान ठेवून आमच्या राजाने राज्याभिषेकाने आमचा रायगड सजवला होता. रायगड कसा सजवला होता म्हणजे खूप छान उदाहरणं आपल्याला कागदपत्रात किंवा पुस्तकांमधून म्हणजे जी डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रांवरती आलेली आहेत ती कादंबऱ्यामध्ये त्याच्यामध्ये आलेली आहे. आपण ती अवश्य वाचा. कदाचित काही आपल्या रेफरन्ससाठी लागली मगाशी ॲक्च्युली आता मी थोडंसं ते विषय म्हणतो की माझ्या संग्रहात अनेक पुस्तकं आहेत त्यापैकी आपल्याला मी आवश्यक तपशील त्यातून देऊ शकतो. आपण ती पुस्तकं वाचू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण रायगडावरती इथे एक दिवाळी सदृश्य वातावरण इकडे होतं. रामाजी दत्तो चित्रे यांनी महाराजांच्या खजिन्यातील अनेक धातू सुवर्ण सिंहासन त्यांनी निर्माण केलं. 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन त्यांनी निर्माण केलं. त्याच्यामध्ये त्यांच्या खजिन्यातील अनेक अमोलिक धातू रत्न त्यांनी इथे त्याच्यावरती जडवलेले आहेत. रामाजी दत्तो चित्रे असं ते सिंहासन झालेलं आहे. आणि अशा प्रकारे सुमारे 9 दिवस प्रत्यक्ष विधी रायगडावरती राज्याभिषेकाच्या आधी जे 29 मे 1674 पासून ते सगळे विधी तिकडे चालू होते. ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी. आता मी जास्त पंचांग समजत नाही कारण अनेक घरात काही लहान मुलं त्यांना पंचांग कळणार नाही. बऱ्याच जणांना कळणार नाही कारण आपण पंचांग फक्त आपल्या घरातील धार्मिक विधी जेव्हा असतात तेव्हा आपण ते पंचांग म्हणून बघतो. आधारावरून कॅलेंडर वापरतो त्याच्यावरती. तर अशा प्रकारे सुमारे 9 दिवस ते विधी चालू होते. त्यातला एक दिवस जो होता तो फकड दिवस होता. नागा भट्टांनी जो संपूर्ण अभ्यास पूर्ण त्यांनी जी सगळी तपशील लिहून काढले होते त्याच्यावर एक दिवस जो होता तो भाकड दिवस होता 2 दिवसाचा. त्यामुळे त्या दिवशी कोणतेच विधी झाले नव्हते. त्याच्यामुळे गणेश पूजनापासून इंद्रिय शांतीपासून स्वस्तिका अर्चनापासून असे अनेक असंख्य विधी त्याच्यामध्ये त्या सगळे नमूद केले. त्याची माहिती आज इथे माझ्याजवळ आहे. पण मी आता आपल्या वेळेअभावी मी आपल्याला जास्त ते सगळे एक तपशीलवर सांगत जात नाही. तर हे सगळे विधी जे झाले त्यावेळेला इंग्रजांचे प्रतिनिधी रायगडावरती आलेले होते. नारायण शेट्टी हा ईस्टच्या कंपनीचा दुभाषा होता. तोही तिथे होता. त्यांना महाराजांकडनं अनेक मागण्या करून घ्यायच्या होत्या. त्यावेळी 20 कलमं त्यांनी आणली होती. तर ते एक महत्वाचं कलम होतं की आमची नाणी इंग्रजांची नाणी स्वराज्यात चालावी. महाराजांनी परकीय चलनाचा आपल्या स्वदेशाच्या चलनाला किंवा आपल्या स्वदेशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा धोका ओळखून त्यांनी बरोबर तेच कलम त्यांनी तिकडे उडवून लावलेलं आहे. आमचा राजा फार विचारशील आहे. त्यांनी अनेक गोष्टी त्या याच्यामध्ये त्यांनी मिठावरती जे केलं होतं की आपला जो शेतकरी इकडे होता बघा रायच्या समाज उदाहरण की रायच्या माझ्या देशाला हात लावला होता. त्यांनी जे आपल्या देशामध्ये मीठ पिकायचं महाराष्ट्रामध्ये तो शेतकरी जो आपल्या आगरी होते ते कोणी होते जे मीठ पिकवायचे त्यांचं मीठ जे झाडं मोठं असायचं. पण पूर्वी आता एक माझ्या लहानपणापर्यंत खडी मीठच वापरत होतो. आता टाका आणि नंतर मग देश का नमक वगैरे सगळं आलं ते सगळं ठीक आहे त्याच्यावरती. पण ते मशिनाईज आणि सगळं पावडर याच्यावर अगदी टाकत आहे. पण खडे मीठ तो मीठवाला यायचा कावडं घेऊन यायचा. आम्ही आमच्या डोळ्यासमोर चित्र उभे बांधून येत होते. ते मीठ जे होतं ते खडे मीठ झाडं थोडं असल्यामुळे ते देशात तेच वापरलं जायचं आपल्या राज्यामध्ये. इंग्रजांनी चांगलं बारीक सोबत आता तसं मीठ आणलं आणि ते मीठ स्वस्तात विकायला लागले इकडे आपल्या देशी मिठापेक्षा. त्याच्यामुळे आपले इतर देशी जे उत्पादक होते मिठाचे व्यापाऱ्यांचा किंवा उत्पादक त्यांचा धंदा बसायला लागला. शिवाजी महाराजांच्या कानावरती बातमी गेल्यानंतर त्यांनी काय करावं. तुम्ही राष्ट्रीयला हे देत नाही पण त्यांनी इंग्रजांच्या त्या मिठावरती जबर जकात बसवलेली आणि त्याच्यामुळे त्यांना देशी मिठापेक्षा ते मीठ स्वस्त विकता येईल ना तेवढा टॅक्स नाही लावला त्याच्यावरती. आणि त्यामुळे त्याच्यानंतर आपला जो देशी उत्पादक जो होता इथला मीठ पिकवणारा तो जगला, तो तगला, तो वाचला. शिवाजी महाराजांचा रयतेप्रती जे प्रेम आहे ना आणि जी नजर आहे सामान्यातल्या सामान्य माणसाला त्रास होणे जी आजपर्यंतच्या आपल्या देशातल्या कोणत्याही राज्यकर्त्याच्या कोणत्याही राजाच्या तेवढी त्याच्या मनामध्ये नाहीये विचार तो शिवाजी महाराजांच्याच मनात आहे. असे असंख्य उदाहरण आहे. आता मी पुढे जातो कारण पुन्हा मागे गेलो तर पुन्हा आपल्याला बराच वेळ जाईल. तर रायगडामध्ये सगळे विधी सुरू होते. आपल्याला कल्पना का राजा शिवाजी महाराजांची 29 मेला कोणतं काही विधी झाले असतील. शिवाजी महाराजांची मुंज केली गेली तेव्हा
44 वर्षाचा आमचा हा मुलगा जो राजा होणार होता, कारण क्षत्रिय ब्राह्मण मराठा क्षत्रिय त्या घराण्यामध्ये मौजी बंधन हा विधी आहे, पण धामधुमीच्या काळामध्ये मौजी बंधन हा विधी शिवाजी महाराजांनी झालेला नव्हता. त्याच्यामुळे ते क्षत्रिय म्हणजे त्या धर्मशास्त्रात जेव्हा जेव्हा जे काही मानलं जायचं, आधी आपण अनेक गोष्टी मानतो, तर त्या काळाप्रमाणे त्यांना क्षत्रियत्व प्राप्त झालेलं नव्हतं. शिवाजी महाराजांची लग्न झाले होते. किती लग्न झाले होती? 8 लग्न झालेले आहेत ना. शिवाजी महाराजांची 8 विधिवत लग्न झालेले आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. काही गोष्टी मी नंतर प्रत्यक्ष आपल्या मुलांना जाते तेव्हा मी सांगेन की मी विधिवत शब्द का वापरतोय त्याच्यामध्ये. कारण त्या काळामध्ये अनेकांना नाटकशाळा होत्या, उपस्त्रिया होत्या. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची जी 8ही लग्न ती विधिवत लग्न झालेली आहेत. तर त्या दिवशी 29 मे 1674 ला शिवाजी महाराजांचा पहिला दिवस तो विधीचा होता. त्यावेळेला त्यांची मुंज झाली आणि महाराजांना क्षत्रियत्व प्राप्त झालं. गमतीची गोष्ट आहे, त्यांना मुलं झालेली होती, त्यांना नातवंड झालेली होती. शिवाजी महाराज कमीत कमी 3 वेळा आजोबा झाले तोपर्यंत. काही म्हणतात ना की काही गोष्टी आपल्या हातात नसतात, तशी गोष्ट त्यांच्याही हातात नव्हती. आणि मग त्याच्यानंतर तुलादान विधी म्हणजे तुलादान विधी हा केला गेला. त्यांची सोन्याच्या नाण्यांनी शिवाजी महाराजांची तुला केली गेली. का तुला केली गेली? तर युद्ध प्रसंगी त्यांच्या हातून गोहत्या, ब्रह्महत्या, स्त्रीहत्या, बालहत्या अशा ज्या काही हत्या झाल्या असतील तर त्याच्या पापशालनार्थ ही तुलादान विधी हा केला गेला. आणि त्याच्यानंतर नाण्या सोन्याच्या नाण्यांच्या बरोबर इतर काही वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये शिस्त आलं, जस्त आलं, धान्य आलं, सामग्री आली, काही खाद्यपदार्थ आले, कापड चोपड आलं, रेशीम आलं, अशा मोठी आले, अशा अनेक गोष्टींची त्याच्यात तुला करून त्या जनसामान्यांमध्ये वाटल्या गेल्या. साधारण एक 15,000 लोक, 15 ते 20 लाख लोक त्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. असा वेगवेगळ्या आपण आकडे जे काही कागदपत्र आहेत वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये त्यातून आपण त्याचा एक आकडा काढू शकतो. आता आपण तुम्ही तो आकडा सांगा, नाही सांगता येत कारण प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. आपण साधारण एक अंदाज बांधायला लागतो किती एक 15 ते 20,000 लोक तिथे सुमारे होते. त्याच्यामध्ये ब्राह्मण आले जे तिकडे जपजाप करायला आणि तिथे महाराजांचे विधी जे होते राजाभिषेकाचे ते करायला तिकडे आलेले होते. त्या सगळ्यांना त्याचा तो दानधर्म जो देकार म्हणतात. कागदोपत्रीचा शब्द जो आहे किंवा जो वापर केला आहे त्याला देकार असं म्हणतात. तो देकार दिला गेला. महाराजांचं वजन किती झालं असावं? 16,000 पाऊंड महाराजांच्या 16,000 जे हे आहेत नाणी त्याच्यामध्ये काय याच्यात लागली सोन्याच्या मोहन 16,000. त्याच्यामध्ये 1,000ची भर घालून 17,000 सोन्याच्या मोहन त्याचं वाटप केलं गेलं. पण त्याचं वजन किती होतं? सुमारे 65 किलोग्रॅमच्या आसपास. म्हणजे आपण मध्यम असं वजन शिवाजी महाराजांचं. कारण त्यांची उंची 5.25 फूट ते 5 फूट 5 इंच या दरम्यान त्यांची गणली जाते. तेव्हा अशा काही नोंदी नव्हत्या, फोटोग्राफीची काही साधनं नव्हती. तेव्हा महाराजांची एक मूर्ती 3 ते 4 किंवा 5 चित्र ज्यांना जी काढली गेलेली आहे त्या काळामध्ये प्रत्यक्ष समोर बसून तेवढीच फक्त उपलब्ध आहे. बाकी आता एआयच्या माध्यमातून आपण काही करू शकतो, तो भाग वेगळा. तर ते सगळे जे महाराजांचं वजन माहिती म्हणून सांगते की सुमारे 65 किलोग्रॅमच्या आसपास त्यांचं वजन होतं. तर अशा प्रकारे पुढे इंद्रिय शांतीपासून अनेक विधी त्या काळामध्ये जिथे केले गेले राज्याभिषेकाच्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी कोणता विधी झाला गमतीदार माहिती आहे का? ज्या राण्यांकडे मुंज झालं तर लग्न व्हायला पाहिजे ना. आता मोठा पैसा प्रसंग उद्भवला करायचं काय? पण आपल्याकडे बरेच याच्यावरती उपाय असतात. त्याच्यामुळे त्यांनी ज्या राण्यांची कारण त्यावेळेला फक्त 4 राण्या जाहीर होत्या महाराजांच्या, ते लक्षात आवश्यक. महाराजांच्या अष्टराण्यांपैकी फक्त 4 राण्या हयात होत्या. त्यांच्याशी पुन्हा समंत्र म्हणजे पुन्हा मंत्रविधी करून तो सगळा विवाह केला गेला. अर्थात तो सोहळा नव्हता, ते फक्त विधी होते. कारण ती त्या विधीची पूर्तता करायची होती. मौजी बंधनानंतर विवाह, कारण तो विवाह हा तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला आणि तो फक्त विधी म्हणून तो केला गेला होता. त्याच्यानंतर अनेक गोष्टी केल्या गेल्या. एक दिवस महाराजांनी संपूर्ण दिवस उपवास केला होता आणि असे सगळे विधी करत करत 5 जून ज्येष्ठ शुद्ध द्वादशी या दिवशी संध्याकाळी उशिराने राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले.
मग महाराजांना उष्णोदकांनी स्नान घातलं गेलं, त्यांना शीतोदक थंड पाणी त्यांना आंघोळ घातली गेली, त्यांना चूर्ण लावली गेली, विविध प्रकारची चूर्ण सुगंधी चूर्ण जी होती त्यांना अत्तर लावली गेली आणि त्यांचं सगळं अशा प्रकारे वेगवेगळे विधी जे होते हे सगळी जी ठिकाणं आहेत ना, त्या सगळ्या ज्या वास्तू आहेत ना, त्यांचे आजही चौथरे रायगडावरती उपलब्ध आहेत. महाराजांचा रायगडावरचा जो वाडा आहे, ज्याला आम्ही रॉयल कॉम्प्लेक्स म्हणतो किंवा रॉयल रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स म्हणतो, राजप्रासाद संकुल, तो आजही उपलब्ध आहे. फक्त चौथरे येतो. आज आम्ही 2-2, 4-4 घरं बांधतो, इथे एक मोठमोठाले बंगले इमले बांधतो, इमारती घेतो विकत, पण आमचा जो राजा ज्यांच्यामुळे आम्ही करतोय त्यांचा रायगड भग्नावस्थेत त्याची आम्हाला जराही खंत नाही, आम्हाला जराही लाज वाटत नाही त्या गोष्टी. तिथे कोणकोणते विधी कुठे कुठे झाले तिथे, कारण त्यांचं जे तिथे ज्याला आपण म्हणून की त्यांचं बाथरूम तिकडे स्नानगृह तिथे उपलब्ध आहे. त्यांची टांगसाळ इथं सोन्याची नाणी पडली गेली, तिथे टांगसाळ तिथे उपलब्ध आहे. तिथे ती चुराणी जी होती तिथे कोणत्या आग पेटवून म्हणजे धातू भरून करा जायचा, त्याची ती काढी केली, त्याची पट्टी केली जायची, त्याच्यातून धातू त्याच्यावरती त्याच्यावर पंचिंग करून ती नाणी पडली जायची, ते उपलब्ध आहे. सगळं ऐतिहासिक ठेवे आहेत. आज जर का हा राजा युरोपला जन्माला आला असता, इंग्लंडला जन्माला आला असता, इंग्लंडमध्ये बाबासाहेबांनी उदाहरण दिलं होतं, फ्रान्समध्ये गेले असताना तिथे कुठेतरी युद्धामध्ये त्यांच्या त्या म्युझियममध्ये त्या संग्रहालयामध्ये त्याने तुटकी काहीतरी लोखंडी तलवार दिसली, दम नव्हता त्याच्यामध्ये. बाबासाहेब म्हणाले तुम्ही क्युरेटर काय ठेवली इकडे? आम्ही इंग्लंडवरती मिळवलेल्या पहिल्या विजयाची ती खून म्हणून आम्ही तिथे ठेवलेली आहे. आज आमच्या राजाने जे काही निर्माण केलं, आमच्या राजाची कीर्ती कुठपर्यंत गेली होती? इराणपर्यंत गेली होती. त्यांच्या हयातीमध्ये इराणचा शाह अब्बास त्याच्याकडे जेव्हा औरंगजेबाने दूध पाठवला तेव्हा त्या दूधाला त्याने पहिल्यांदा त्यांनी तिकडे उभंच केलं. त्याला जवळजवळ महिनाभर त्याला तिकडे दरबार सुरू केलं नाही लायकी दाखवण्यासाठी. तुझा बादशाह काय म्हणतो? आलमगीर जगत नेता. आणि दक्षिणेचा तो तुझा शिवाजी आठवत नाही तुझ्या राजाच्या औरंगजेबाला, आणि तू राजाला तुझा औरंगजेब स्वतःला आलमगीर म्हणतोय. त्याचा प्रचंड पडसाळपणा करून त्याचा अपमान करून नंतर त्याला छोटी भेट दिली, त्याला परत पाठवून दिला. शिवाजी महाराजांनी ती करून गेली. शाह अब्बास इराणचा बादशाह जो होता त्या काळात त्याच्यापर्यंत अनेक लोकांनी 17 सालाने शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली. आसाममध्ये लाचित बोरफुकन हा आसामचा अहोम किंगडमचा सेनापती होता, त्याने शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली आणि मुघलांचा पराभव केलेला आहे. कवी भूषण हा उत्तरेतील महाकवी आहे, तो कवी भूषण त्रिपाठी, तो हिंदी भाषिक महाकवी तिथून इथे आला. जेव्हा सगळे कवी पैशाच्या अपेक्षेने उत्तरेकडे जात होते तेव्हा हा कवी उत्तरेकडून सगळं तिकडे घर लावलं दाखवलं इकडे आलेला आहे. शिवाजी महाराज आमचे असे होते. इंग्रज ते एवढे घाबरायचे की त्याने नंतर जे पत्र पाठवले सांगितले की शिवाजी तेवढा बलिष्ठ झाले की तुम्हाला आम्हाला त्या गाठणारच नाही म्हणून. पोर्तुगीज शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की त्यांची पाचावर धरण बसायची. उदाहरण खूप आहे, पण आपण सांगत बसत नाही, काय काय सांगू. तो राजाभिषेक झाला, असे सगळे विधी तिथे होत होते की जे आता सगळे सांगतोय ते विधी आहेत. त्याच्यानंतर महाराज वस्त्रागारात गेले, त्यांचं कोशागार होतं, त्यातून त्यांच्या इकडे शस्त्रागार होतं. हे सगळे इकडे वास्तूचे चौथरे आजही उभे आहेत, थोडी व्यवस्थेत येतो. आमचे इथे इकडे उभे राहत आहेत त्यांच्या कृपेने, पण महाराजांचा रायगड काही आमचा पूर्ववत होत नाही, मला नमस्कार म्हणते त्याच्यामुळे. तर तिथे हे सगळे विधी होत होत पहाटेची झुंजूची किरण तिकडे त्या रायगडावरती पार पडायला लागली. कविवर्य कैलासवासी शंकर वैद्य आणि बाबासाहेब आणि पंडितजी हृदयनाथजी होते, त्यांचे अनेक कार्यक्रम आम्ही रात्र कुठे कुठे जाऊन ऐकले. त्याची आता काय तुम्हाला सांगू सगळ्या गोष्टी आपल्या पर्सनल सांगण्यासारखे आहे त्याच्यावरती. कविवर्य शंकर वैद्याने जे महाराजांवरती जे काव्य केलेलं आहे की शतकांच्या यज्ञात कुठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधून अग्नोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुक सारा, दिशा दिशा भेदीत धावल्या खडकांच्या दारा. अप्रतिम असं ते गीत आहे, राजाभिषेकाचं गीत आहे. आणि ते गीत आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपलं हृदय जे आहे तसं उत्सव पडतं.
आपल्या मनामधलं जर रक्ताभिसरण जे आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण जे आहे ते वेगाने व्हायला लागतं. आता ते छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यानंतर देखील होतं. तर ते तो सूर्योदय तिथे होत होता. समोर तिथे राजगड आहे, त्याच्या बाजूला तिकडे जो तोरणा आहे, जे महाराजांनी जिंकलेले पहिले किल्ले आहेत, स्वतः स्वराज्याची पहिली राजधानी आहे, ते डोकावून बघतात रायगडावरचा राजाभिषेक कसा होतोय. तो सूर्य उगवला आणि तेव्हा आम्हाला दिसत नाही, तो सूर्य तिथे धऱ्यावरती तिथे आला आणि तो तिथे दाखवतोय की बघा माझ्या राजाचा राजाभिषेकाचा होतोय. आणि पहाटे 5 वाजता जो गागा भट्टाने निवडलेला ज्योतिग्रहाचा मुहूर्त कीर्ती माहिती आहे, शुक्लेश सारखा येतो हा रायगडावरती जगदीश्वराच्या प्रासादावरती तो तिथे दगडी शिलालेख लिहिलेला आहे शिवाजी महाराजांच्या आज्ञेने. त्याच्यामध्ये जी तारीख आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, राजाभिषेकाची जी तारीख तिथी आहे त्यानुसार पहाटे 5 वाजता हा ज्योतिषशास्त्रातला अत्यंत कीर्तिवान मानला गेला असा मुहूर्त आहे, अशी नोंद आहे. तो शिलालेख आहे, तो नंतर मी तुम्हाला 2 मिनिटात फक्त ऐकवतो, माहिती देतो. ते तिकडनं बघताय संपूर्ण स्वराज्यामध्ये प्रत्येक गडावरती म्हणजे प्रत्येकाला उत्सुकता आहे की आज माझा राजा होणार, तिथे राजा होणार आहे, तो सिंहासनाची चक्रवर्ती द्रुपदी होणार आहे. आणि अशा प्रकारे ती घटना भुगली आणि गागा भट्टाने एकच जयघोष केला, क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपतींचा विजय असो, राजा शिवछत्रपतींचा विजय असो, राजा शिवछत्रपतींचा विजय असो. संभाजी महाराजांनी पुढे जे अनेक जण म्हणतात की महाराजांना गोबारमान कोण म्हणते, सांगू कोण म्हणते. मारोजी राजांपासून संभाजी महाराजांनी त्यांना तिथे विशेषण लावलेले. एकदा बुधभूषण संभाजी महाराजांनी दिलेलं वाचलं ना संस्कृतमधील, की आपल्याला बऱ्याच गोष्टींचा खुलासा होईल त्याच्यावरती. कारण गौ आणि ब्राह्मण हे तत्कालीन समजुतीनुसार सगळ्यात तुच्छ किंवा कनिष्ठ मानले जाते. कारण गाय म्हणजे अत्यंत गरीब आणि ब्राह्मण देखील अत्यंत गरीब मानला जायचा. पण आपण नेहमी कथा ऐकतो की 8 पाट नगरमध्ये जे गरीब ब्राह्मण राहत असेल, त्या प्रकारे गौ ब्राह्मण म्हणजे अत्यंत सामान्यातल्या सामान्य व्यक्तीचा प्रतिपाद करणारा, रक्षण करणारा, त्यांचं संरक्षण करणारा हा आमचा महान राजा, हा छत्रपती शिवाजी महाराज होते. तर त्या घटनेला पहाटेच्या 5च्या सुमारास तिथे राजाभिषेक झाला. त्यांच्यावरती सोन्याची फुलं उधळली गेली. मोरोपंतांनी त्यांना गोलांची नजर तिथे केली. इंग्रज 7च्या सुमाराला इंग्रज जो हिंदू होता, अफजलचा होता, तो तिथे आला होता. त्यांनी महाराजांना इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीतर्फे त्यांनी तिकडे नजराणा दिला. नजराणा तेव्हा त्या काळातला त्याचा तपशील आहे, पण इंग्रज प्रत्येक बारीक बारीक गोष्टी नोंदवत होतात. हेनरी ऑगस्टने तिथे नोंद ठेवलेली आहे की रायगड एवढा चढायला दुर्गम असताना तर माणसाला चढायला अवघड आहे. 2 हत्ती आणि 2 घोडे कसे आणले असावे तर तो विचार करतो. कारण राजसभेच्या बाहेर, नगराच्या बाहेर ते 2 घोडे आणि 2 हत्ती तिथे शृंगारलेले ते उभे आहेत. त्याला तपशील त्याचा आपल्या नोंदी उपलब्ध आहेत सगळ्या. असा त्या इंग्रज चाणक्य चौकस महाराज त्याच्या बापाचं श्राद्ध जेवलेले होते. तसे त्या इंग्रज वकिलाला इथलं त्याला जास्त त्याने चौकसपणे जास्त खोलात शिरून त्याने काही मध्ये काढू नये, त्याला राहायला गडावरती घर दिलं होतं. किती लांब दिलं असावं? 1 मैल लांब रायगडच बसतो. जास्त भांडण करायचे तिथं फिरायचं तिकडे फिरत ह्या इतक्या याच्यामध्ये येऊन तिकडे सांभाळतो बसले त्याच्यामध्ये. इतके महाराज सगळ्या गोष्टीमध्ये अखंड सावधान असावे. जे त्या रामदासस्वामी म्हणत गेले संभाजीला सांगतात की महाराज कसे होते, तुमचे वडील कसे होते, अखंड सावधान असावे, निश्चित वेदापी नसावे, तुमचं चित्त कसं असावं, स्थिर असावं त्याच्यावर कुठल्याही कार्यकर्ता असे महाराज. आणि यानंतर त्यांनी मग त्यांची भेट घेतली. तो नजराणा त्याच्या जो दिला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना सुमारे 1100 रुपयाचा नजराणा तेव्हा आणि दरबारी खुर्ची त्यांनी तिकडे महाराजांना तिकडे ती भेट म्हणून दिलेली आहे. 1100 रुपयाचा तत्कालीन नजराणा आहे. ही 350-352 वर्षापूर्वीची माहिती आणि गोष्ट आणि तपशील तुम्हाला मी सांगता येतात. आणि इतर सगळे संभाजी महाराजांपासून निराजीराव जे आहेत, मोरोपंत पेशवे आहेत, पंतप्रधान, ती इतर जी काही मान्यवर मंडळी होती त्यांना अण्णाजी दुतोवर ज्या लोकांना त्यांना त्यांनी जो नजराणा होता तो सगळ्या मिळून सुमारे 950-950 रुपये ते 2650 रुपयापर्यंतचा एकूण नजराणा त्या ईस्ट इंडिया कंपनीत त्या काळामध्ये महाराजांनी दिला होता.
फक्त राज्याभिषेकाला आम्ही गेलो, तिथे आम्ही झेंडे उडवले, आम्ही तिथे महाराजांचा जयघोष केला, आम्ही तिथे तलवारी नाचवल्या, आम्ही कपडे अतिशय उत्तम उत्तम असे आमचे कपडे परिधान केले नवीन विकत घेऊन, आणि आम्ही आमच्या मनाशी समाधान मानलं की आम्ही राज्याभिषेक पाहिला. नका असं करू. शिवाजी महाराज समजून घ्या. शिवाजी महाराजांचं एक एक वागणं, एक एक पाऊल त्यांचं समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण मगाशी असं म्हटलं की त्यांच्यासाठी राज्याभिषेक हे साध्य नव्हतं, तर ते साधन होतं. दोन उदाहरण सांगतो. एक त्यांची राजमुद्रा, अनेकांना माहिती आहे. राजमुद्रा माहिती आहे का? सांगता येईल? ऐक. आणि पाठ कर. इतर आपण ज्या गोष्टी पाठ करतो त्याच्यावर हे करणं फार गरजेचं आहे. पण मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगतो, घरातील उपस्थित सर्व माता भगिनींना मी इथे नेहमी विनंती करतो की निश्चयाचा महामेरू हे जे काव्य आहे, जे लता दिदीने आपल्या अप्रतिम आवाजात गायलेलं आहे, ते घरामध्ये जसा आपण संध्याकाळचा परवसा नावाचा काही जो हे आहे श्लोकांचा जो काही आपला विधी आहे, संध्याकाळी आपला पुरवायचा. आता अनेकांना परवसामध्ये काही माहिती नसेल. तुम्ही परवाचा काय सांगताय, आजचा काय ते बोला. तर परवसा जो आपल्या घरात म्हणला जायचा, काही माहिती आहे तुला? नाही. तर संध्याकाळी सायंकालीन श्लोक घरात आपण दिवसभराच्या मेहनतीनंतर घरात आल्यानंतर देवशुद्धी म्हणजे हात पाय तोंड धुवून आपण देवासमोर उभं राहून त्यासमोर निरांजन उत्पत्ती लावतो. त्यावेळेला जे काही श्लोक म्हणतो थोडे त्याला परवसा असं म्हणायचं. त्यावेळेला निश्चयाचा महामेरू त्या घरातल्या स्त्रीनी आपल्या घरातील सर्वांकडे शक्य असल्या जे जे उपलब्ध असतील उपस्थित म्हणून दाखवावा. पुढची पिढी आपले छत्रपती शिवाजी महाराजांसारखी तेजस्वी गेल्याच्या मनामध्ये माझ्या मनात खात्री आहे. अशा प्रकारचा दुसरा जो उदाहरण तुम्हाला सांगतो की महाराजांची राजमुद्रा ज्याला महाराज म्हटलं की प्रतिपक्षांतर लेखे वर्धेश्वर विश्ववंदिता साहसुनो शिवसाईच्या मुद्रा बदलायला असते. म्हटलं की 12व्या वर्षी शिवाजी महाराजांनी करून गेली होती. शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे. प्रतिपक्षांतर लेखे वर्धेश्वर विश्ववंदिता. प्रतिपदेचा चंद्र जो असतो ती फार अगदी बारीक एवढी अगदी दिसते अशी बारीकशी कोर असते. ती हळूहळू एक एक दिवस 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 वाढत जाते कलेने, आणि एका शेवटी पौर्णिमेला पूर्ण चंद्रात उपार्जन होतो. तसं हे शिवाजी महाराजांचा मुलगा सहा म्हणजे सुनो म्हणजे मुलगा शिवसाईच्या शिवाजी महाराज यांची ही मुलगा सदैव लोककल्याणाकरता कार्यरत राहील. 12व्या वर्षी आपल्या त्या अजाण मुलाकडनं व्यक्त केला गेलेला आशावाद किती महत्वपूर्ण आहे हा शहाजी महाराज आणि जिजाऊसाहेब त्यांच्या पदार्थ जे संस्कृत पंडित ज्यांनी कोणी मुद्रा बनवली असं त्यांच्या अनेक पंडित होते. संकर्षण सकाळकडे होता, जयराम पिंडे होता, आणि असे अनेक पंडित. ज्या जयराम पिंडेला त्याला जो 13 भाषा येत होत्या, तो भाषा को बहुभाषा कवी होता. तो विविध भाषांमधला तो प्रश्नोत्तर करायचा, इतका तो हुशार होता. त्याच्या उलट किल्ला चालवते. अशी मुलाची मंडळी या भोसले कुलोत्पन्नांच्या पदरी त्यांच्या आश्रयामुळे टिकून होती, ती वाढत होती. आणि ती भोसले कुलोत्पन्नांच्या उत्कर्ष करता सदैव त्या देवी भवानीजवळ, जगदंबेजवळ, तुळजा भवानीजवळ प्रार्थना करत होती. ती जे शेवटचं वाक्य त्यांनी सांगितलं ना की सदैव लोककल्याणाकरता कार्यरत राहील. याची काही उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात शिवचरित्रामध्ये. महाराज त्यानुसारच वागलेले. आपलं संपूर्ण 50 वर्षांचं अवघं 50 वर्षांचं जीवन महाराज त्या उक्तीनुसार त्या वाक्यानुसार जगलेले. रयतेची काळजी. माझ्या मनात अनेकदा विचारतात की औरंगजेब हा 89 वर्ष जगला, अत्याचारी पुरुष, आणि आमचे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, राजाराम महाराज हे अवघे 30, 32, 40 आणि 50 वर्ष जगले. यांच्या दोघांच्या कोणाच्या वयाची बेरीज जरी एकत्र करून तेवढं आयुष्य शिवाजी महाराजांना जर का मिळालं असतं इतिहासात किंवा आयुष्यामध्ये जडसरला स्थान नसतं जरी मानलं तरी आपल्या देशाचा, आपल्या हिंदुस्थानचा इतिहास आज नक्कीच वेगळा झाला असता असं मला वाटतं. अशा प्रकारे ही दोन महत्वाची आता जी मला माहिती दिली की राज्याभिषेकाच्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं दीक्षित काय होतं. राज्याभिषेकाच्या 2-3.5 महिने आधी प्रतापराव गुजर मारले गेले. आपल्या कल्पना असेल, भलोर खानावरती स्वारी केली,
आपण काव्य लिहिले कुसुमाग्रजांनी, कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी काव्य लिहिलेलं आहे, वेळात मराठे वीर दौडले सात. काव्य अनेकांनी ऐकलं असेल ते, कारण खूप सुप्रसिद्ध असं काव्य आहे. आणि कल्याणच्या सुभेदार वाड्यामध्ये बाबासाहेबांचं व्याख्यान होतं. बाबासाहेबांनी सांगितलं, त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, आम्ही अनेक ठिकाणी ऐकले, पण सुभेदार वाड्यावरती पहिल्यांदा ऐकलं म्हणजे त्यांना पकड होत आहे की कविवर्य कुसुमाग्रज हे कविश्रेष्ठ आहेतच. त्यांच्या सगळ्या कविता ज्या आहेत त्या एक एक अशा वजनदार आणि तोलामोलाच्या आहेत, पण त्यांनी फक्त ही एक कविता, हे एक गीत जर लिहिलं असतं, वेळात मराठे वीर दौडले सात, तर देखील ते कविश्रेष्ठ ठरले असते. बाबासाहेबांनी त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. अशा प्रकारे हा संपूर्ण प्रतापरावांच्या वेळेला त्यांच्या अंताना बोल लावले महाराजांनी. आपल्या दोन सेनापतींना बोल लावलेले, प्रतापराव गुजर आणि नेतोजी पालकर. प्रतापरावांना सांगितलं, बहादूर खानला सोडला कसा तुम्ही फक्त शिपाईगिरी केली, हा अधिकार तुमचा नाही, हा आमच्या न्याय मंडळाचा म्हणजे अष्टप्रधान मंडळाचा अधिकार आहे. मी देखील एकटा तो अधिकार घेऊ शकत नाही, आमचा अष्टप्रधान मंडळ तो अधिकार घेतो. काय करायचं शत्रू हातात आपण सापडलेलं शत्रू, तुम्ही त्याला धर्मवाट दिली कशी, त्याला बुडवून गर्दीश मिळवा, अन्यथा रायगडा रमत करून टाकू नका. विचार करा काय शब्द असतील महाराजांचे. त्या पत्रातून जे गेले, तो जासूस जेव्हा गेला तेव्हा प्रतापरावांना वाटलं असेल की राजेंचं आपण एवढा तो थोर विजय मिळवला, तो विजय मिळवला नक्कीच. त्यांनी मधुरखराला परास्त केलं होतं, पराभूत केलं होतं आणि त्याला धर्मवाट दिली, सोडून दिलं होतं. तुम्ही परत फिरायचं नाही. त्यामुळे महाराज परंपरा म्हणलं की महाराजांची थैली आली म्हणजे आपलं कौतुक असणार. आणि जे एक एक शब्द पुढे जे वाचत गेले, प्रतापराव अक्षरशः तिकडे असे सर्व झाले सगळे. पण त्या महानी सरदाराने, त्या महानी सरसेनापतींनी पुनश्च जेव्हा महाराजांच्या मुद्द्याच्या कानावरती आले की हा सर्पाप्रमाणे स्वराज्यावरती उलटेल आणि रयतेची नासाडी करेल आणि याचा दोष तुमच्या आमच्याकडे येईल, या शत्रूला तुम्ही सोडला, त्या सापाला तुम्ही सोडला. आणि तसंच झाल्यानंतर प्रतापरावांनी गिरेसरला पेटून अचानक त्याच्यावरती हल्ला केला आणि आमचे 7 प्रतापराव आणि 6 त्यांच्याबरोबर अनाथ मराठी वीर होते ते मारले गेले. विजेच्या कडकडाटाप्रमाणे ते त्या सैन्यावरती कोसळले, पण एक एक करत ते शेवटी मारले गेले. आणि महाशिवरात्रीच्या रात्री हे सप्तदलाचं बिलोपत्र प्रतापराव आणि त्यांच्या 6 सहकाऱ्यांनी आपल्या या शिवाच्या चरणावरती त्यांनी वाहिलं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर आपल्या फौजेला सरसेनापतीने याच्या विचाराने महाराजांना आश्वस्त केलं होतं, आपला फौजेचा बाण कैसा साधला जातो, म्हणजे फौज आपली एकसंध कशी राहील. सरसेनापती तुमच्या खात्यावर प्रमुख नसेल तर तुमचे जे यश ते कसे वागतील. राजाभिषेकाच्या 1.5 महिना आधी जे सांगतोय याला पत्राचा संपूर्ण आधार आहे, पत्र उपलब्ध आहे. चिपळूण जवळ मौजे दळवटणे या गावी शिवाजी महाराज गेले, तिथे सैन्याची छावणी पडली, तळ पडला होता आणि तिकडे सगळी अवस्था बघितली आणि त्यांनी आपल्याला अधिकाऱ्यांना पत्र दिलं की तुम्ही ज्या प्रकारे आता कार्य करता येते, ज्या प्रकारे तुमच्या एकूण सगळी वागणूक आहे ती चुकते. उंदीर अविष्कारात रात्री वाघ पळवेल, त्या कुठे रात्री जळती वाघ बघितली महाराजांनी. कारण जेव्हा समाधान होती, आतासाठी इलेक्ट्रिसिटी बंद केलं बटन आणि लाईट बंद झाले चाललं, समाधान असायची, त्या पणत्या असायच्या, त्याकडे दिवल्या असायच्या, त्या जोट्या त्या पेटवल्या जायच्या, मसाले पेटवल्या जायच्या उजेडासाठी. आणि त्यातली जी एक ती हे होती ती चालू असल्यामुळे त्या खमंग तेलाच्या वासाने उंदीराला आणि जळती वाघ पेटवली तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुकलेलं गवत असलेल्या पागा जळतील, घोडे जळतील, सगळंच जळेल. आणि मग तुम्ही आजूबाजूच्या गावात शिरून तुम्ही मनमानी कराल, याला लुटाल त्याला लुटाल, तर तुमच्याही पोटाला भूक आहे, तुमच्या प्राण्यांना भूक आहे, तुम्ही आणणार कुठं. आणि मग सामान्य लोक असं म्हणतील यापेक्षा मोगलाई काय वाईट होती, हे शिवशाहीचे दंडक आहेत, ते तुम्हाला पाळलेच पाहिजे. म्हणजे मनापासून सांगतोय की हे राज्य त्यांच्या दृष्टीने साध्य नसून राजाभिषेक साधन होतं. 1.5 महिना आधी या राजाच्या मनात आमच्या रयतेचाच विचार आहे, म्हणून तो तिथे गेलेला आहे बघायला. विचार करा किती महान, किती द्रष्टा राजा आहे. आम्ही आमच्या घरामध्ये एखादं जरी लग्न कार्य असेल तरी आम्ही वर्षभर नाचत असतो. मला कपडे शिवायचे, मला बूट घ्यायचे, मला दागदागिने करायचे, मला शालू घ्यायची का पैठणी घ्यायची, पुण्याला जाऊ का, सोलापूरला जाऊ का, तिथे एवढं जाऊ, काय करू, कुठे जाऊ. आम्हाला ते
घराचे जे म्हणतात की आमचे पाय जमिनीपासून वरती जातात चापून, आणि शिवाजी महाराजांचे पाय त्या दिवसापर्यंत शेवटपर्यंत जमिनीला त्या भूमीशी त्यांचं नातं जुळलेले, शेवटपर्यंत ते पाय सोडले नाही. आणि म्हणूनच असा महान राजा जो आहे त्याचा राजाभिषेक आपण 400 वर्ष 350 वर्ष झाले त्यांची जयंती तरी आपण साजरी करतोय, हे आपल्याला फार अभिमानास्पद आहे. राजाभिषेकानंतर काय महत्वाच्या घटना घडल्या, त्यांनी राजाभिषेक शब्द चालू केलं. बघा पुन्हा एकदा सांगतो की हा राजा किती निर्मोही आहे, त्याच्या मनामध्ये कोणताही लोक नाही. जे श्रीमंत योगाचं वर्णन आहे त्याच्यात हे उदाहरण आहे रामदासोनीने केलेलं की राजाभिषेकानंतर त्यांनी नवीन कालगणना सुरू केली, त्याला स्वस्ती श्री राजाभिषेक शब्द असं नाव दिलेलं आहे. आमच्याकडे पूर्वापार शब्द आहे, विक्रम संवत आहे, विक्रम राजाच्या निमित्त. युधिष्ठिर शब्द आहे, युधिष्ठिराच्या नावाने. श्रीरूप शालिवाहन शब्द आहे, शालिवाहन राजाच्या निमित्त. तर शिवाजी महाराजांनी श्री शिवशक्ताने निर्माण केलं. पण या राजाला स्वतःच्या नावापेक्षा त्या घटनेची, त्या हिंदूंच्या स्वराज्य सिंहासनाची महत्व, त्याची महती आहे त्यांच्या मनामध्ये ठामपणे रुजलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. त्यांना स्वतःच्या इथे आपण काय प्रतिष्ठेसाठी सिंहासनारोहण राजाभिषेक केलेला नाहीये, तर रयतेसाठी आणि मुघल सत्तांना सार्वभौमत्वाची त्यांना तिकडे ते ग्वाही करण्यासाठी की हिंदूंचं स्वतंत्र सिंहासन इथे निर्माण झालेलं आहे रायगडावरती या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून त्यांनी त्या राजाभिषेकाचा त्यांनी तिकडे त्याला मान्यता देऊन स्वतःला राजाभिषेक करून घेतलेला आहे. असा आमचा निर्भय राजा आहे. राजाभिषेकानंतर अवघ्या 11 दिवसानंतर त्यांच्या त्या मातोश्री जिजाऊसाहेब राजाभिषेकाच्या होत्या, त्यांना रायगडावरचा थंड हवा सोसत नव्हती, म्हणून राजाने त्यांच्यासाठी गडाच्या मध्यभागी त्यांच्यासाठी एक मोठा वाडा बनलाय असं नोंदी येतं. थॉमस निकल्सने हिंदी वगैरे नोंद करून ठेवलेले. त्या गडाच्या मध्यभागी पाचाडला, आता आपण काय म्हणतो पाचाड, रायगडच्या काय चिंतावालीपासून किंवा रोपेपासून चालवतो नाही. रायगडचा घेरा जो आहे कधी सुरुवात आहे ती खाली कोंझर गावापासून सुरू होते. कोणी जे गेलं असेल त्यांनी बघितलं असेल, कल्पना असेल, 9 किलोमीटर खाली कोंझर गाव येतं. तिकडनं सुमारे 6.5 किलोमीटर तिकडे पाचाड जो गडाचा मध्यभाग आहे तो येतो. आणि त्याच्यानंतर वरचा जो आहे आत्ताचा जो आपण रायगड बघतो तो रायगड. त्यामुळे पाचाडला जिजाऊसाहेबांचा वाडा होता. त्यांना मेळण्यातून रायगडावरती राजाभिषेकाच्या विधीसाठी त्यांना तिथे त्या याच्यासाठी आणलं होतं. अत्यंत कृतार्थतेने त्या मातेने आपल्या थरथरच्या हाताने थरथरच्या शरीराने तो राजाभिषेकाचा आपल्या पुत्राचा देदीप्यमान देव दुर्लभ असा होतो ना भविष्यात असा सोहळा बघितला. आणि माझ्या मनातली कल्पना मी इथे मांडतोय. अनेकदा माझ्या व्याख्यानातून माझ्या लेखातून ती मांडलेली आहे. तुम्हालाही पुन्हा एकदा सांगतोय की 11व्या दिवशी जिजाऊसाहेब आपल्या मुलाचा पार्थ पराक्रमी त्रैलोक्य विजयी पुत्राचा निरोप घेऊन निघाल्या, स्वर्गीय निघाल्या. त्यांचा मृत्यू झाला, त्यांचं देहावसान झालं. तेव्हा माझ्या मनामध्ये अशी कल्पना येते की 1664 साली 10 वर्ष आधी राजाभिषेकाच्या त्यांचे पती सरलष्कर महाराज साहेब शहाजीराजे गेले होते. ते स्वर्गलोकीत गेले होते. त्यांना हा जो देदीप्यमान सोहळा बघता आला तर त्यांच्या मनामध्ये जी संकल्पना होती ती पूर्णत्वास गेली आहे हे सांगण्यासाठी बहुतेक जिजाऊसाहेब जल्दीने स्वर्गलोकी गेलावे अशी माझ्या मनातली एक भावना आहे, माझ्या मनातली संकल्पना आहे. या राजाभिषेकानंतर मी आपल्या 2 गोष्टी सांगतो आणि माझं आजचं जे भाषण आहे, आजचं जे संभाषण आहे, संवाद येतो थांबवतो. एक, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की राजाभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी त्या तिथीनुसार झाला होता. त्यावेळेला परकीय इंग्रजी तारीख जी होती ती 6 जून ती जुलियन तारखेप्रमाणे होती. 6 जून 1674 ग्रेगोरियन कालगणना तेव्हा अस्तित्वात आलेली होती. ती जर का जमली तर ती 16 जून होती. 16 जून 1674 असो. तर याचा जो रायगड निर्मितीचा आणि राजाभिषेकाच्या या अत्यंत ज्योतिषशास्त्र कीर्तिवान मुहूर्ताचा जो उल्लेख आहे तो त्या रायगडावर शिलालेखात दिलेला आहे. 2 ओळींमध्ये ते 2 कडव्यांमध्ये आणि शार्दूल विक्रीडित वृत्तात असा तो दगडी शिलालेख तिकडे आजही रायगडावरती बघता येतोय. पण आम्हाला रायगडावरती जाऊन त्या बघण्याची इच्छेला त्याची आम्हाला इच्छा नसते, आम्हाला माहिती नसते आणि आम्हाला त्याचं महत्वही माहिती नसते. तो राजाभिषेकाचा शिलालेख, जो दगडीश्वराचा शिलालेख कसा आहे
ती वरती गेले श्री गणपते नमः. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे कसब्यात जेव्हा पुणे जागीर झाले तर पुण्याची मसलवट केली होती आणि तिकडे चप्पल रोवली होती पहाऱ्यावरती मुरार जगदेवाने मसलवट केलं होतं पुण्याचं. आणि जिजाऊ साहेबांनी दादोजी कोंडदेव शिवाजी बाल शिवाजी आले तेव्हा त्यांनी बघितलं आणि त्यांना कसब्याचा तिथं जो गणपती मिळाला त्याची त्यांनी काही प्रतिष्ठापना केली. आणि शिवाजी महाराजांनी सोन्याच्या नांगराने सोन्याच्या फाळाने तिथे ती पुण्याची पुण्यभूमीची पुनवडीची जमीन जी आहे ती नांगरली. आणि त्यांनी सांगितलं की नाही, या देशाला, या राज्याला, या राष्ट्राला माझे मी सोन्याचे दिवस दाखवेल. त्यांनी सुवर्ण सिंहासनाच्या माध्यमातून दाखवलं गेलं. बघा किती दुर्लभने आशावाद तुमच्या मनात असला, लक्ष तुमच्या डोळ्यासमोर निश्चित असलं की काय घडू शकतं. तर जो राजाभिषेक त्याचा जो शिलालेख जगदीश्वराचा तो श्री गणपते नमः प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंद दोरुदया श्रीमद छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठतः शाके षण्णव भान भूमी गणनादानंद संवत्सरे ज्योती राज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे दितो. हा इथे पहिला शर्ट त्याचा पूर्ण होतोय त्या श्लोकात. पुढे त्याच्यात काय काय वास्तू निर्माण केल्या रायगडावरती त्याची माहिती दिली. वापी तळागराज रुचिरे हरलाय वने वेदिको स्तंभाई कुंभिकुर हे नरेंद्र संजय राजाचा निवासस्थान. नरेंद्र संजय भक्त हे वीर इथे श्रीमद राय गिरो गिराविषयी हिरांजना निर्मितो यावत चंद्र निवांतरो विलसत स्थावत समुद्रमध्ये. जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत रायगडाचं वैभव हे कधीही लयाला जाणार नाही असा प्रचंड दुर्दम्य आशावाद तिथे कोणीही व्यक्त केलेला आहे. हिरोजीनी त्याचं नाव त्याने महाराजांच्या आज्ञेने त्या तिथे त्या शिलालेखात त्याने हिरा किल्ला निर्मितो. हिरोजी इंदुरकर हिरोजी इंदुरकर आणि त्याने तो तिथे जगदीश्वराच्या प्रासादासमोर तिथं जो पूर्वाभिमुख नगारखाना आहे त्या पूर्वाभिमुख नगारखान्याच्या पायरीवरती तिथून महाराज प्रवेश करत आता पुरातत्व खात्याच्या मनमानीमुळे तिकडे तो बंद केलेला रस्ता आणि आपण सिद्धी काळात पश्चिमाभिमुख जे द्वार पाडले जगदीश्वराच्या प्रासादाला त्या दरवाज्यातून आत जातो. महाराज तिथून याच्याकडे तिकडे छोटा नगारखाना तिथून महाराजांची ग्वाही त्याची नौबत तिकडे दिली जायची. त्या पायरीवरती त्या तुमच्या पायाचे पायरीवर जेव्हा त्यांना विचारलं की तुला काय हवंय ते माग, एवढं मोठं कार्य केलेलं आहे त्याने सांगितलं की तुमच्या मस्तकाची पायरीवर सुद्धा माझ्या मस्तकी राहू दे. आणि त्यांनी तिथे पायरीवर आपलं नाव दिलं. महाराज जगदीश्वराच्या प्रसादामध्ये प्रवेश करायचे तर त्या पायरीवरती त्या प्रथम पायरीवरती हिरोजी इंदुरकराचं नाव आहे तिथे त्याच्या मस्तकावरती त्याची पायरी त्याची लागायची आणि महाराज तिथे त्या जगदीश्वराच्या प्रसादामध्ये जायचे. असे एक एक सेवक असे एक एक सहकारी किती लोकांची नावं घ्यायची. आमचे गुरुवर्य श्री आप्पासाहेब परब यांच्याकडे सुमारे 15,000 महाराजांच्या कारकिर्दीमध्ये महाराजांच्या पदरी होते की त्यांच्या शिवकार्यामध्ये जे जोडले गेले होते जे जोडले गेले होते ज्यांनी प्राणार्पण केले ते शेवटपर्यंत सोबत होते अशांची नावं आहेत. आमच्या मायबाप सरदारांची काही फिकर नाही की आप्पांकडनं ती यादी घ्यावी, आप्पांकडनं ती यादी घेऊन त्याचा त्यांनी आपली पोस्ट तयार करावा. शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकानंतर राज्य व्यवहार पोस्ट तयार केला होता. पर्शियन भाषांना संस्कृत प्रयोग शब्द जो स्वातंत्र्य सावरकरांनी नंतर त्यांनी तो हे केला पोस्ट केला अशा प्रकारचा. त्यांनी पोलिसांना आरक्षी लायसन्सला अभिव्यक्ती अशी अनेक त्यांनी तिथे मराठी आणि संस्कृत पासून नावं त्यांनी दिले सावरकरांनी. तसं शिवाजी महाराजांनी केलं होतं. कोणाला त्याची दखल घ्यायची गरज वाटते. आम्हाला फक्त शिवाजी महाराज वेळ प्रसंगी आणि उत्सव प्रसंगी हवे, बाकी आम्हाला विचार करायला वेळ नाही. शिवाजी महाराज दुर्दैव आहे. तर अशा प्रकारचा हा जो शिलालेख तिथे लिहिलेला आहे हा शिलालेख हा रायगड निर्मितीचा आणि महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला या सगळ्याचा एक सर्वोत्तम पुरावा आहे. शिवाजी महाराजांवर मुळापासून आपल्याला सांगितलं की काशी स्थित तो उत्तर प्रदेशमधील कानपूर याच्या जवळ त्रिविक्रमपूर नावाचं गाव आहे ज्याला तिकमापूर असे म्हणतात आपण. तिथे बिरबल ज्या गावात जन्मला त्या गावात हा कविभूषण पण जन्मलेला आहे. आणि त्या कविभूषणाचं नेता आपण फक्त एकच काव्य ऐकतो होतो जे शिवाजी महाराजांचं तर काय म्हणजे संपूर्ण हे वैशिष्ट्य त्यांचं जीवन कार्य का महत्वाचं होतं हे विशद करणार आहे. त्याचे असंख्य काव्य आहेत जे आपण कधी पण काही वेगळा विषय असेल किंवा वेगळा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी आपल्याला ऐकू. त्यामध्ये एकच काव्य आपल्याला ऐकवतो. देवल गिरावते फिरावते दिसाने आली ऐसे डोके राव नवे सभी गए नक्की. ब्रज भाषा आहे
तुम्हाला सुरुवातीला काही शब्द कळतील, वाक्याचा अर्थ कदाचित कळणार नाही, ते अर्थ सांगतोय आणि माझं संभाषण संपवतोय. देवल गिरावते फिरावते निशाने आली ऐसे उभे राव माने सभी गए लपकी. गौरा गणपतिया औरन को देखता अपनी ही बारी सब मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे तो सिद्ध की सिखाई गई रही बात रबकी. काशी होती कला जाती मथुरा मस्जिद होती. शिवाजी न होते तो सुनाती होत सबकी. शिवाजी न होते तो सुनाती होत सबकी. हे अतिशय अप्रतिम असं एक कळवं त्या शिवभूषण किंवा शिवभावनीमध्ये कविभूषणाने अनेक त्याची जी काव्य आहेत, कवनं आहेत, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, सगळीकडे देवळं पाडून त्यांच्या मशिदी करण्याचा सपाटा लावलेला आहे. देवळ गिरावते फिरावते निशाणी आली. आली म्हणजे आलीची निशाणं, त्याचे ठेटे हे सगळे तिथे लावले जात आहेत. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई दे सिद्ध की सिद्धाई गई रही बात रखती. पीर फकीर मौलाना यांचं सगळीकडे प्राबल्य वाढलेलं आहे, त्यांचा सगळीकडे बोलबाला चालू आहे. आणि जे सिद्ध पुरुष आहेत आपल्या हिंदू धर्मातले, त्याला तर कोणी जुमानत नाही. त्यांचं आता सगळं महत्व तुच्छ झालेलं आहे आणि फक्त रबचा उद्घोष आणि अल्लाचा उद्घोष जिकडे तिकडे होतो आहे. गौरा गणपती औरंग को देता अपनी बारी सब माने गए दबकी. गौरी आणि गणपती, अरे तुम्ही हिंदूंच्या विघ्नहरच्या देवता आहात ना, तर तुमच्यावरती जेव्हा या कार्याची वेळ येते हिंदूंचं रक्षण करण्याची, तेव्हा तुम्ही कुठे लपून बसलोय असा तो प्रश्न त्या गौरी आणि गणपतीला पडतोय. आणि शेवटचं वाक्य तर सगळ्यांना कळणार नाही त्याचं वाक्य. काशी होती कला जाती मथुरा मस्जिद होती. शिवाजी नव्हते तो सुनाती होत सबकी. शिवाजी नव्हते तो सुनाती होत सबकी. राज्याभिषेक केला नसता, राज्याभिषेक हा जर का झाला नसता, छत्रपती शिवाजी महाराजे चक्रवर्ती छत्रपती शककर्ते शिवरूप हे जर का सिंहासनावर बसले नसते तर काय झालं असतं. हे भूषणच्या एका त्या शेवटच्या एका वाक्यात शिवाजीनं होतं तो सुनाती होत सबकी. आता आपण कोण असतो याचा विचार प्रत्येकाने आपल्या मनाशी करा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं मला सांगितलं की प्रातस्मरणीय प्रथम पूजनीय भोसले कुलोत्पन्न या घराण्याचे या महाराष्ट्रावरती या जनमानसावरती एवढे उपकार आहेत की त्याची किती तुलना केली तरी तुलना होणे शक्य नाही. रामदासांच्या शब्दाची त्याशी जर तुलना कैसी, त्याची तुलना होणे शक्य नाहीये. 33 कोटी देवाधिकांचं संरक्षण करणारा हा आमचा शिवाजी राजा आता आम्हाला देवाधिकांपेक्षाही जास्त प्रिय आहे. आमच्या देवाधिकांपेक्षाही पूजनीय जास्त येतो. आणि म्हणून शिवराज्याभिषेकाचं जे महत्व आहे, जे अनन्य साधारण महत्व आहे, ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. जिथे शक्य असेल तिथे पोहोचणं आपलं काम आहे. आणि मी आज आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेचे आभार मानतो. पुन्हा एकदा त्यांनी मला इथे बोलायला बोलावलं, आपल्याशी संवाद साधायला बोलावलं. आणि आमचं मराठा मंडळ आणि साळवे साहेबांनी सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिलं याबद्दल आणि जी आतून शिवसेवा घडली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि माझं संभाषण थांबवतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो.